गोकुळीच्या सुखांत पारणा ही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरू भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील सुंदर असा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। सांगतेच्या प्रसंगामध्ये आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा संप्रदायाच्या नियमानुसार काल्याच्या कीर्तनाने या पवित्र कार्यक्रमाची सांगता व्हावी म्हणून आज हा सांगतेचा प्रसंग, त्या संबंधातून ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी आग्रह केल्यावरून हा सेवेचा योग घडून आलेला आहे। अल्पशा वेळेमध्ये ही कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठ्ठल आज काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याला चरित्रप्रधान अशा प्रकारचं कीर्तन असतं। आज चारित्र्याला महत्त्व आहे। भगवंताचं चरित्र वर्णन करायचं असतात। चरित्र ते उच्चारावे गोकुळात जे परब्रह्म परमात्मा श्रीहरींनी केलेलं चरित्र आहे त्या परब्रह्म परमात्मा श्रीहरीच्या चरित्राचा आज केवळ उच्चार करायचा असतो। आचरण करायचं नाही, उच्चार करायचं फक्त। विचार सुद्धा करायचा नाही। आचरण करता येत नाही आणि त्याचा विचार करायला तर विचार आपला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे आणि म्हणून विचार करीत बसायचा नाही, आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त उच्चार करायचा। तेवढ्यानंच पवित्रता येते बस। उच्चार केला की जीवन धन्य होऊन जातं। म्हणून भगवंताच्या नामाचा उच्चार जसा करायचा तसा भगवंताच्या चरित्राचा देखील उच्चार करायचा। चरित्र ते उच्चारावे कोणते केले देवी अयोध्येत नाही, केले देवी गोकुळी। अयोध्येत केलेल्या चरित्राचं आचरण सुद्धा करता येतं। भगवंतानं केलेले प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे त्यांचं आचरण सुद्धा करता येतं आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं आचरण नाही करता येत पण उच्चार करता येतो नाही। दोघांचं सामर्थ्य वेगळे वेगळे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा आजच्या प्रसंगी उच्चार करायचा असतो आणि तो उच्चार करणं त्याच्यासाठी मला इथं नियोजित केलेलं आहे। आणि उच्चार करायचा तोही आपल्या मनानं नाही उच्चार करायचा, जसं शास्त्रात सांगितलेलं, जसं साधू संतांनी लिहिलेलं आहे। साधू संतांनी शास्त्रबाह्य जराही कुठं बोललेले नाही। साधू संत जे बोलतात ते शास्त्राला धरून बोलतात आणि शास्त्राला धरून बोललं तरच ऐकत जावं, बाकीचं काय ऐकत जावं आणि माणसानं निदान कीर्तनात तरी बाकीचं ऐकत जाऊ आणि बरं का शास्त्राला जे धरून असेल तेच ऐकलं पाहिजे। शास्त्राला धरून नसेल तर ते ऐकलंच नाही पाहिजे नाही का। गुरुवर्य गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर आता त्यांची उद्या पुण्यतिथी आहे। परवा गुरुजी सांगायचे म्हणायचे एखादं जर महाराज असं म्हणलं ना की असं माझं मत आहे तर त्यांना कीर्तनातच सांगायला पाहिजे महाराज तुमचं मत तुमच्या बायकोला सांगा, आम्हाला नका सांगू। आम्हाला फक्त ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, भगवद्गीता काय म्हणते, भागवत काय म्हणतं हे सांगा, तुमच्या बायकोला सांगा तुमचं मत। आम्हाला नाही पाहिजे तुमचं मत। आम्ही घरदार सोडून तुमचं मत ऐकायला काही आम्हाला वेळ नाही का। आम्हाला फक्त त्यांचं मत सांगा ज्या मतानं आमचं कल्याण होणार आहे। आणि म्हणून त्यांच्या मतानुसार मग साधू संत आपल्याला जे चरित्र सांगतात ते अगदी शास्त्रानुसार सांगत असतात। जसं शास्त्रात प्रतिपादन केलेले तसंच प्रतिपादन करत असतात। स्वतःच्या मनचं काही लावित नसतात। विठ्ठला म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा आजच्या प्रसंगी उच्चार करायचा असून का बरं उच्चार करायचा त्याचं कारण यानं माणसाला पवित्रता लाभते, जीव पवित्र होतो। अनादिकालापासून जी अपवित्रता जीवाच्या ठिकाणी आलेली आहे संसाराच्या संबंधातून तर ती अपवित्रता दूर होते आणि तो जीव पवित्र होतो आणि पवित्र झाला की देवा इतका पवित्र होतो। मग देवाची आणि त्याची भेट होण्याच्या योग्यतेचा होतो। पवित्र होईन पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया। भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात मी चरित्राचा उच्चार करून मी पवित्र होईल। आणि चरित्राचा पावित्र्याशी संबंध आहे पण कोणाच्या चरित्राचा, देवाच्या चरित्राचा। बाकीच्या कोणाचंही चरित्र वर्णन केलं तर कदाचित आम्ही पवित्र होऊ अथवा न होऊ, पण मात्र देवाचं चरित्र संतांचं चरित्र जे आहे ते आदरणीय चरित्र आहे। बरेचसे संतांचं आणि देवाचं चरित्र आदरणीय चरित्र, राजांचे चरित्र सर्वांचेच आदरणीय असतात असतं मात्र नाही, पण काही राजे मात्र आदरणीय राजे होऊन गेले। जसे
पूर्वीच्या काळामध्ये जनक महाराज होऊन गेले आणि आताच्या काळामध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले, ज्यांचं चरित्र आदरणीय आहे, अनुकरणीय चरित्र आहे, जे उच्चारण केल्यानंतर माणसाला पावित्र्य लाभू शकतं. अशा प्रकारचे छत्रपती शिवराय आणि पूर्वी जनक महाराज, अशा प्रकारचे चरित्र. राजाचे चरित्रसुद्धा खूप चांगले कधी कधी नाही का, अगदी आचरण जसं पाहिजे तशा प्रकारचं शास्त्रानुसार आचरण असल्यामुळे हे महान होऊन गेले आणि या महान महात्म्यांच्या चरित्राचा उच्चार करायला हरकत नसतो. अशा प्रकारानं चरित्र उच्चार करायचा आहे. तर चरित्र पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरी, असं भगवंताचं चरित्रसुद्धा अत्यंत पवित्र आहे. त्या पवित्र चरित्राचा आजच्या प्रसंगी आपल्याला उच्चार करायचा असतो आणि उच्चारासाठी आपण हा आजचा काल्याच्या कीर्तनाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्या सांगतात, भगवंताने अनंत अवतार घेतले. एक अवतार नाही, भगवंताचे अनंत अवतार. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी, कनवाळू कृपाळू दिना लागे उदाहरणी. भगवंताने अनंत अवतार घेतले. कसे घेतले? भक्तांच्या उद्धारासाठी अनंत अवतार घेतले, भक्तांसाठी घेतले. कनवाळू कृपाळू भगवान परमात्मा त्यांनी अशा प्रकारानं भक्तांच्या उद्धारासाठी घेतलेले अवतार. मग कधी नभचर, कधी जलचर, कधी भूचर, कधी कोणत्याही प्रकारचे सगळे अवतार. कधी पाण्यातला अवतार, मत्स्य कुर्म इत्यादी पाण्यातले अवतार घेतले. जमिनीवर असणारे अवतार घेतले. आकाशात विहार करणारे हंस इत्यादी अवतार, आकाशात विहार करणारे सुद्धा पशुपक्ष्यांचे अवतार धारण भगवंतानं केले. पण अवतार धारण करण्याचं एकच निमित्त फक्त केवळ साधूंचं रक्षण आणि धर्माचं रक्षण. मग त्यासाठी मग लागणारे अधर्माची बिमोडी आणि दुष्टांचा संहार, या दोन गोष्टी महत्त्वाच्या. तर साधूचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचा विनाश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी अधर्माची बिमोडी, हे एवढं महत्त्वाचं काम भगवंताला करावं लागलं. ते भगवंतानं ते काम करण्यासाठी अवतार धारण केला. भगवंत त्यासाठीच अवतार धारण करत असतात. नेहमी भगवंत स्वतः सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत सांगतात, मी युगायुगामध्ये अवतार धारण करत असतो या दोनच कामासाठी महत्त्वाचे. तर साधूचं रक्षण आणि धर्माची सुरक्षा आणि साधूची सुरक्षा, या दोनच गोष्टी महत्त्वाच्या. आणि तेवढ्या दोन गोष्टीसाठी भगवंत अवतार धारण करतात. साधूचं रक्षण करत असताना मग दुष्टाचा संहार करावा लागतो देवाला, आणि मग अधर्माची बिमोडी करावी लागते. आणि याच्यासाठी अवतार. साधू संत सगळे हेच सांगतात नाही का, धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. त्याचप्रमाणे गोस्वामी तुलसीदासजी महाराज सुद्धा सांगतात, जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम. करई नीति जाहि नहीं बरणी सीधई विप्र धेनु सुर धरणी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधि सजन पीरा. अधम अभिमानी. गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते आणि अधर्माची ग्लानी येते अधर्माला, तेव्हा दुष्ट लोक जास्त वाढायला लागतात. त्या दुष्ट लोकांचे विशेषण दोनच दिले, अधम आणि अभिमानी. अधम म्हणजे काय? अधम प्रवृत्ती असते, म्हणजे जे करू नये ते करत असतात. एखाद्यानं आपल्यावर उपकार केले तर आपण त्याचं चांगलंच करायला पाहिजे ना, त्याचे उपकार आहेत म्हणून. ही खरी प्रवृत्ती आहे, चांगली प्रवृत्ती आहे. पण ज्यानं उपकार केले त्याचाही घातपात करायचा, याला म्हणतात अधम प्रवृत्ती नाही का. आपल्यावर उपकार करणारे माता पिता, आई वडील, आता सर सांगत होते आईवडिलांना खूप कष्ट केले आणि मला शिकवलं नाही का, तर हे उपकार आहेत त्यांचे नाही का. त्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे ना, ह्याला कृतज्ञता म्हणत असतात. पण त्या उपकाराची जाणीव ठेवणं म्हणजे कृतज्ञता. मग ती लक्षात ठेवल्यानंतर त्यांचे आपण उपकार परतफेड केलेच पाहिजे. नाही निदान करणं झाले तर निदान त्यांना त्रास तरी नाही दिला पाहिजे ना. पण काही काही माणसं असे आहेत की त्या उपकाराच्या मोबदल्यात त्यांना त्रास देतात नाही का, यातना देतात. ही अधम प्रवृत्ती, अधम, याला अधम म्हणत असतात.
म्हणून ही आदम प्रवृत्ती असते ना. पुन्हा आणखीन कशा असतात, अभिमानी जास्त असतात, अहंकारी एवढे असतात की देवाला सुद्धा मोजायला तयार नसतात. देव फेव काय नाही म्हणतात आपल्यासमोर, नाही का, काही नाही. धडधड कुठेही अगदी चांगल्या 4 माणसामध्ये वक्तव्य देत असताना लाज वाटत नाही त्यांना की आपण देवाच्या विरुद्ध कसं बोलावं, निर्लज्जासारखं बोलतात. अधम प्रवृत्ती, नाही का, अशा प्रकारच्या अधम प्रवृत्ती जे असतात आणि मूर्ख असतात, नाही अशा मूर्खपणाने वागत असतात, अभिमानी जास्त असतात, स्वतःच्या पुढं देवाला सुद्धा किंमत देत नाही, इतके अभिमानी असतात. आणि ह्यांचा अभिमान चूरचूर होत असतो, मातीमध्ये मिसळून जाणार आहेत एके दिवशी. काय राहणार आहे, नाही का, देवाचा विरोध करतात म्हणजे, नाही का, मातीत मिसळायला वेळ लागणार आहे का, नाही का. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा अधम प्रवृत्तीची, ह्यालाच राक्षस म्हणायचं. राक्षस म्हणजे काय, शिंग असतील का काय ते देवाच्या विरोधात बोलले की हे समजायचं राक्षसच येत नाही का. हां, हे असेच राक्षसच नाही का. मग सांगायचं तात्पर्य असे राक्षसी प्रवृत्तीचे अधम अभिमानी राक्षस जेव्हा वाढतात तेव्हा अशा पशुला मारण्यासाठी तर देवाला अवतार धारण करावं लागतो. हे असे जे पशु असतात ना देवाचा विरोध करणारे, नाही, ह्या पशूंना मारण्यासाठी देवाला अवतार धारण करावा लागतो. विठ्ठलाचे तात्पर्य असे का अशा अधम प्रवृत्ती असतात. बाढ ही असुर अधम अभिमानी, म्हणून असुर आहेत. असुर म्हणजे देवाचे विरोधक आहेत हे, आणि देवाचे विरोधक असल्यामुळे यांचा नायनाट करण्यासाठी भगवंताला तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरही कृपानिधी सज्जन पीरा. भगवान परमात्मा त्यावेळेला विविध शरीरांचं धारण करतात आणि या दुष्टांचा संहार करून टाकतात आणि पुन्हा पृथ्वी एकदम स्वच्छ निर्मळ करून टाकतात. सगळीकडे जिकडं तिकडं आस्तिक वातावरण असतं, सगळे लोक कसे प्रेमानं राहायला लागतात, कसं आनंदाचं वातावरण असतं, किती प्रसन्नता असते, सगळे एकमेकाला अगदी आपला जवळचा समजतात, भेदभाव कुठल्या प्रकारचा राहत नाही, कसं आनंदाचं वातावरण. देव येऊन गेले की सगळं आनंदाचं वातावरण असतं, कारण आनंदच घेऊन आलेले असतात भगवान परमात्मा. भगवंत सगळं स्वच्छ करून टाकतात. जसं पाऊस पडून गेल्यानंतर कसं सगळं स्वच्छ निर्मळ दिसतं जिकडं तिकडं, नाही का, धो 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 पाऊस पडून जावा कसं निर्मळ दिसतं, सगळं हिरवगार छान सुंदर वातावरण. आधी तसं देव येऊन गेले की सगळं निर्मळ वातावरण होऊन जातं, सुंदर वातावरण. भगवंत अवतार धारण करतात यासाठी. तर भगवंताचे असे जरी अनंत अवतार असले तरी श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन आहे. आता आपण श्रीमद भागवत ऐकलं परमपूज्य आदरणीय सीतारामजी महाराज यांच्या मुखारविंदातून. भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये येतं, नाही का. पहिल्या स्कंदामध्ये 24 अवतारांचं वर्णन येतं. त्या 24 अवतारांमध्ये 23 अवतार जे आहेत त्या अवताराबद्दल भगवान व्यास स्वतः सांगतात. एते चांस कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे जे आहेत ना अंशावतार आणि कलावतार आहेत. अंश आणि कला थोडक्यामध्ये आपल्याला उदाहरण म्हणजे असं की काही वस्तू अंश असतात. जसं एक तांब्याभर पाणी असेल तर त्या तांब्याभर पाण्याचा एक थेंब हा अंश आहे. त्या तांब्यातला थेंब म्हणजे एक अंश आहे, नाही का. किंवा त्याच्यातलं एक घोटभर पाणी म्हणजे अंश आहे, नाही का. आणि कला जसं चंद्राच्या कला असतात, चंद्राच्या 16 कला असतात. तर दररोज एक एक कला त्यांची वाढत जाते. अमावास्येपासून त्यांची कला वाढत वाढत जाते, पौर्णिमेपर्यंत 16वी कला पूर्ण होते. आणि पौर्णिमा झाली की मग एक एक कला कमी कमी होत जाते. चंद्राची ही कला आहे, कला म्हणतात त्याला. आणि अंश वेगळा कला वेगळी. तर भगवंताचे काही अंश अवतार आणि कला अवतार आहेत. ते चांस कला पुंसा. पण कृष्णस्तु भगवान स्वयं. तर कृष्ण परमात्मा मात्र पूर्ण अवतार रामकृष्ण असे परमात्मा श्रीकृष्ण जे ते पूर्ण अवतार आहेत. आणि असे पूर्ण अवतार असणारे परमात्मा श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये आले, खरं म्हणजे प्रगट झाले मथुरेमध्ये. प्रगट भयो भगवान मथुरामे. प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान मथुरामे. प्रगट भयो भगवान. नंद जी के घर नौबद बाजे. नंद के घर नौबद बाजे. ताळ मृदंग अरुतान मथुरामे. प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान मथुरामे. प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान.
भयो भगवान मथुरा में प्रगट भयो भगवान. परमात्मा मथुरेमध्ये प्रगट झाले असं सांगतात. मथुरेत प्रगट झाल्यानंतर भगवंतांना तिथं मथुरेतच राहायचं नाही राहिले देव तिथं नाही का. मथुरेत प्रगट जसे झाले की नंदबाबा यशोदा मैया आपलं देवकी माता आणि वसुदेव महाराज यांनी जेव्हा पाहिलं भगवंताला सांगितलं भगवंता तुम्ही चतुर्भुज रूपानं प्रगट झालात. असं नव्हतं ना आम्ही तुम्हाला मागितलं. आम्ही प्रश्नी आणि सुतपा असताना तुमची तपश्चर्या केली होती आराधना केली होती त्यावेळेस तुम्ही प्रसन्न झाला होता. तर आम्ही म्हटलो होतो आमचे पुत्र होऊन तुम्ही जन्माला या. तर तुम्ही म्हणले मी तुमचा मुलगा होऊन जन्माला येतो आणि तुम्ही असं 4 भुजाचं कसं काय प्रगट झालेत नाही का. असं लेकरू नसतं ना. लेकरू लहान व्हा बाळ लहान बाळ व्हा. म्हणजे हो मी होणारच आहे लहान. पण एक सूचना द्यायची तुम्हाला. काय सूचना द्यायची. हरिनंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज. आणि येथे भगवंतानं लगेच सूचना दिल्या मला इथं ठेवू नका. मी बालक झालो की मला इथं जर ठेवाल तर मग फार मोठं घात होईल. मग काय करू म्हणजे तुम्ही मला नंदाच्या घरी नेऊन घाला. काय देव कसं बोलता. अहो आम्ही कारागृहात आहेत. 7 दरवाजे आहेत. दरवाजामध्ये द्वारपाळ आहेत. हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या आहेत. कसं जायचं आम्ही तुम्हाला घेऊन नंदबाबाच्या घरा. म्हणजे त्याची चिंताच करू नका ना. तुम्ही मला उचललं की हातातल्या पायातल्या बेड्या तुटतील आणि पुन्हा दरवाजे आपोआप उघडतील म्हणे हां सगळं होईल नाही का. असं कसं काय होईल म्हणे होईल ना तुम्ही पाहतं खरं नाही का. देवाला काय असंभव आहे नाही का. ते आपल्याला अशक्य आहे त्या गोष्टी पण देवाला काय अशक्य आहे. आणि द्वारपाळमध्ये गाढ झोपलेले असतील म्हणजे एखादा जागा असला तर बिलकुल जागा नसेल नाही का. काही तुम्ही हालून जरी बघितलं तुम्ही ढकलून जरी दिलं तर उठणार नाही ते नाही का. ढकलून दिल्यानंतर खाली पडेल नाही खरंच पडला तरी उठणार नाही. तुम्ही काळजीच करू नका त्याची नाही का. त्याला उठण्याचं काही संबंधच येणार नाही. मी त्याला झोपवल्यानंतर तो उठेल कसं काय नाही का. खरंच आहे देवानं जागा केल्यावर मेलेला सुद्धा जागा होईल. आणि जे जागा आहे त्याला जर झोपवलं देवानं तर उठणारच नाही का. देवाच्या मनावर येते नाही का. देवानं ज्याला झोपवलं तर उठेल कसं काय नाही का. काळजीच करू नका तुम्ही जा. पण लगेच सांगितल्याबरोबर वेळच नाही लागला. पुन्हा शंका कुशंका घ्यायचं कामच नव्हतं. लगेच भगवंतानं आपलं छोटंसं रूप धारण केलं आणि लहान रूप धारण केल्याबरोबर इतका आनंद झाला दोघांनाही. म्हणजे वा किती सुंदर बाळ किती छान बाळ आहे. त्या बाळासारखं बाळ आम्ही आत्तापर्यंत पाहिलं नाही. किती सुंदर बाळ. आणि मग किती आनंद झाला. लगेच उचललं भगवंताला टोपलीमध्ये घेतलं जायला निघाले लगबगीनं. रस्त्यानं जात असताना आकाशामध्ये मेघ दाटून आले. त्यांनाही आनंद झाला होता ना. ते मंद मंद गर्जना करत होते. थोडं पाऊसही पडायला सुरुवात झाली. देवाला पाहिल्यानंतर आनंद सामावल्या जाईना मेघांना सुद्धा. मेघांचं असं पावसाचे थेंब पडायला लागले. तर मग भगवंतानं त्यावेळेस बलरामदादा अगोदरच अवतीर्ण झाले होते. बलरामदादानं लगेच फणा धारण केली. त्याच्या शेषजीचा अवतार आहेत ना. टोपलीमध्ये घेतलेलं होतं वर फणा धारण केली. भगवंताला पावसाचं थेंब लागू नये अशी व्यवस्था केली. आणि नंतर लगबगीनं निघाले. पण लगबगीनं आले तरी काही ना काहीतरी विघ्न येतात. चांगल्या कामामध्ये जास्त विघ्न येतात. वाईट कामामध्ये विघ्न येत नाहीत बरं का. कीर्तनाला चालल्यावरच गाडी पंक्चर होती बरं का. असं दुसरीकडे कुठं चालल्यावर नाही गाडी पंक्चर होत नाही. कीर्तनाला चालले की होतेच हटकून कसं काय सांगा काहीतरी होते नाही का. कशामुळे होते कोणास ठाऊक नाही का. तसं जिथं चांगल्या कामामध्ये विघ्न नाही का काही ना काहीतरी विघ्न. यांनी यमुनेमध्ये प्रवेश केला की पाणी वाढायला लागलं. आता कसं करावं बरं. थोडंसं पाणी होतं हळूहळू कमरेचं पाणी छातीपर्यंत गेलं. छातीचं पाणी गळ्यापर्यंत आलं. आता गळ्याचं पाणी डोक्यापर्यंत गेलं. मग वाचावं कसं जावं कसं पलीकडनं देवाला घेऊन जावं कसं पलीकडनं का. मोठी पंचायत झाली. देवालाही काळजी लागली. म्हणली काय आता हे कशामुळे झालं असेल अशी पाणी का वाढत आहे. पण देवाच्या लक्षात आलं ह्या यमुनेला आता माझं रूप बघावं वाटते नाही का. मला झाली पण आता मला पाहायचं म्हणल्यानंतर तर माझ्या बाबाला बुडवावं लागेल हिला. मग त्याच्यापेक्षा आता काय करू. मग भगवंतानं हळूच पूर चढाला अचाट. पण भगवंतानं हळूच विचार केला हिला आता थोडंसं सांत्वना द्यावं लागेल. भगवंतानं हळूच आपला पाय काढला त्या टोपलीतून. वसुदेव महाराजांना नाही कळू दिला. हळूच काढला आणि त्या यमुनेला स्पर्श केला. पायाचा स्पर्श केल्याबरोबर इतकं कोमल चरणस्पर्श. खूप आनंद झाला त्या यमुना मैयाला. यमुना मैया सुखावली आणि सरसर पाणी उतरलं. म्हणजे बस आज एवढंच एवढ्यावरच समाधान मान. आता आहेच पुन्हा मी तुझ्याच तीरावर लीला करणार आहे. आता फक्त एवढ्यावर समाधान मानायचं. पाणी उतरलं. संकट येतात देवजवळ असल्यानंतर पण जरी आले तरी संकट दूरही होत असतात. संकट येतात आणि संकट जातात सुद्धा. संकट थांबत नाहीत. लगेच नंदबाबा येतात. वसुदेव महाराज येतात नंदबाबाच्या राजमहालामध्ये. का नंदाच्या घराला मजनी गोकुळाला देवानं सांगितलंच होतं. आले तर आता दरवाजा जर बंद असला तर काय करू नये का. पण दरवाजा बंद राहील कसा. दरवाजा उघडाच होता. दरवाजा उघडा आणि त्या दरवाज्यातून मध्ये गेले तर जिथं यशोदा मैया प्रसूत झाली तिथंच गेले सरळ.
देवानं सांगितलं, देवानं न्यायचं म्हणजे की आपोआप सगळंच होते व्यवस्थित नाही का. सरळ तिथे गेले, पाहिलं तर यशोदा मैया प्रसूत झालेली होती आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली. समोर एक मुलगी आहे पडलेली, समोर एक छोटीशी बालिका आहे. आणि हे तिथं गेले ना, हळूच आपल्या जवळचा काना तिथं ठेवला आणि त्या मुलीला घेतलं आणि जायला निघाले लगबगीनं. आता देवाला ठेवावं वाटत नव्हतं आणि त्या मुलीला घ्यावं वाटत नव्हतं, पण देवाचा आदेश होता, तसं करावं लागत होतं नाही का. आता काय करावं, इतकं सुंदर देव, किती गोड होता परमात्मा, त्या परमात्म्याला सोडायचं ना तर ते मायेला घेऊन जायचं नको वाटू लागलं. पण आता देवाचा आदेश असल्यामुळं पटदिशी उचललं निघाले. तर अशा प्रकारानं जेव्हा नंदबाबाला माहीत नाही तिकडं काय झालं त्यानं, वसुदेव महाराज मात्र लगबगीनं जशी कारागृहामध्ये येतात, कारागृहामध्ये प्रवेश केला तर आपोआप दरवाजे बंद झाले. दरवाजे बंद. आतापर्यंत देव जवळ होते तर दरवाजे उघडले होते, आता माया आली तर दरवाजे बंद झाले नाही का. आल्याबरोबर पायामध्ये बेड्या पडल्या, हातामध्ये बेड्या. माया आली की हातामध्ये पायामध्ये बेड्या, बस. आणि तिनं रडायला सुरुवात केली की द्वारपाळ जागी झाली. अरे आठवा जन्मला म्हणून जे ओरडायला लागले. आणि मग काय करायचं, कंसाला जाऊन सांगायचं अगोदर. कंसानं सांगितलं 8व्या जन्माला की मला लगेच कळालं पाहिजे, नाहीतर मी तुमचे शिरच उडून टाकील नाही का. तिथं भीतीच होती, त्याची धाक होता. धाकाच्या पोटी लगेच धावत गेले, कंसाला सांगितलं. कंस तिकडून आला आणि कंस आल्यानंतर कंस धावत आला आणि सांगितलं, देवकी मला तो 8वा दे. देवकी मातेनं सांगितलं, दादा 8वा नाही रे, 8वी कन्या आहे. कन्या जरी असली तरी मला माहीत नाही, मी तिला मारणार आहे. कारण मी त्यावेळेस आकाशवाणी ऐकली होती, अस्यास्ताम अष्टमो गर्भ हंता. त्यावेळेस मला आकाशवाणीने सांगितलं, हिचा 8वा गर्भ तुला मारणार आहे. 8वा पुत्र किंवा 8वं कन्या नव्हते सांगितलं नाही का, शब्द वापरला होता, 8वा गर्भ तुला मारणार आहे. तर 8वा गर्भ म्हणल्यावर कन्या असू शकते आणि पुत्रही असू शकतो. शब्द 8वा गर्भ सांगितला होता आकाशवाणीनं मला. आणि म्हणून मी हिला मारणार, मुलगी जरी असली तरी मारणार, तिचा घात करणार. कारण ती माझा घात करू शकते, मी कशाला ठेवू नये का. नको रे दादा नको, एवढी मुलगी तरी राहू दे. 6 तर तू मारली, 7वा तुझ्या भीतीनं कुठं गेला की एवढं तरी मुलगी राहू दे रे दादा, राहू दे. कशाचं दादा ऐकतो, दादा फार दुष्ट होता ना. दादानं धरलं त्या मुलीला, जवळ घेतलं आणि पायाला धरून घरघर फिरून आपटणार एवढ्यात ती मायाच होती. ती काय मोठ्या हाताला लागत नाही, ती ह्याच्या हाताला लागते नाही का, ह्या कसपटाच्या हाताला लागते. ते कसं लागणं शक्य आहे. अशी निसटली की गेली उंच आकाशात गेली. तिथं जाऊन सांगू, जोरात सांगितलं इतक्या उंच आवाजात नाही का, हां तुझं लागी वधी नाही का, उपजला मजा आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला दुष्टा नाही का. घाबरायला ती भीत थोडी होती नाही का, कंसाच्या बापाला भीत नव्हती ती नाही का. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आहे नाही का. कुठं जन्माला नाही सांगितलं, फक्त काय नाव आहे कोणाच्या घरी काही नाही सांगितलं, फक्त तुझं लागी वधी उपजला मजा आधी, दुष्टा मला कशाला निरपराधाला मारतोस रे. तुला मारणार तर जन्मला माझ्या अगोदर जन्मला नाही का, माझ्या अगोदर जन्मला. मग कंसाला वाईट वाटलं, म्हणलं उगाच ह्यांना त्रास दिला आपण आजपर्यंत. बहिणीला आणि मेहुण्याला खूप त्रास दिला, याबद्दल त्यानं क्षमा मागितली. आणि क्षमा मागून सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मी चुकलो नाही का, मी तुम्हाला विनाकारण त्रास दिला, म्हणजे व्हायचं ते झालं, पण असू दे आता काय हरकत नाही. तो आला आणि लगेच आल्याबरोबर मंत्रिमंडळाची बैठक बोलवली, तातडीची बैठक. कारण आता उपजला मजा आधी तिनं सांगितलं योगमायेनं. उपजला म्हणजे कुठं उपजला, कुठं जन्माला आला असेल, कुठं जन्माला असेल, कुणाच्या घरी असेल, कसा असेल, काय असेल, तो मला मारणार. तू जन्माला आहे म्हणल्यावर मला मारणार. कधी मारू शकतो, मला आज मारू शकतो, उद्या मारू शकतो, कधी मारू शकतो. भीतीच बसली अशी नाही का. मरणाचं भय कुणाला नसतं बरं नाही का. फार अवघड नाही का. नुसतं मर हा शब्द सहन होत नाही तर मरण आल्यानंतर कसं सहन होईल नाही का. आता आपल्याला जर कोणी मारणारा जन्माला म्हणलं तर आपल्याला बरं वाटेल का नाही का. कधी मरू शकतो ना आपण, आज उद्या कधी काय सांगता येतं ना. आपण असं सुद्धा मरणारच आहेत ना नाही का. कधी ना कधीतरी आपला नंबर लागणारच आहे, पण ते तसं जरा लांब निवार असल्यावर जरा तेवढं वाटत नाही ना. पण लगेच धाक असा उद्या परवाच म्हणलं की लगेच धाक बसतो ना माणसाला. घाबरला होता नाही का. मर हा बोलू नसा नाही का, आगा मर हा बोलू नसा हाती आणि मेलिया तरी रडती असं म्हटलेलं नाही का. मग सांगायचं तात्पर्य की मरण हे शब्दसुद्धा सहन होत नाही. आणि तो कंस घाबरला. कंस म्हणला आता काही खरं नाही, कुठं असेल तो सांगा, तुम्ही काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं त्याला मारावं, त्याला मारलं पाहिजे. सगळे जे मंत्रिमंडळ होतं त्याचं ते सगळे मूर्खच होते ना. त्या सगळ्या मूर्खांची सभा भरलेली. त्या मूर्खाईने सांगितलं आपण असं करू. काय करायचं म्हणले, आपल्या राज्यात जेवढे 1 दिवस ते 1 वर्ष वयापर्यंतचे लेकरं असते ना सगळे मारून टाकू. तुमचा शत्रूसुद्धा मेला समजा त्याच्यामध्ये, काही चिंता करायची, सगळे मारून. कशासाठी मारायचे, हे एकट्या दुष्टाला वाचवायचं, त्यासाठी सगळे मारायचे. कंसच थोडासा बुद्धिमान होता. तो म्हणला अरे मूर्ख आहेत तुम्ही,
असं जर केलं ना तर प्रजा आपल्या विरोधात जाईल, विरोधात नाही का. प्रजा जोपर्यंत गुण्यागोविंदानं तोपर्यंत ठीक आहे. प्रजा जर एकदा विरोधात गेली तर सरकारचं सुद्धा काही चालत नाही म्हणे का. प्रजा बिघडल्यावर सरकारचं काय चालतं, काही चालत नाही सरकारचं. सरकार काय करू शकतं. प्रजा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा प्रजा बिघडली की सरकारचं काही चालत नाही. म्हणून जर प्रजेनं द्रोह केला तर अवघड जाईल. तसं नाही जमत मला. मग आपल्याला मारायचे तर खरे लेकरं, पण आपण मारतो असं नाही कळलं पाहिजे. राजा मारतोय लेकरं हे नाही कळलं पाहिजे. मारायचे तर खरं पण कळू नाही द्यायचं. असे काही काही माणसं असतात, कामं तर करतात वाईट पण कळू देत नाही का. तशा प्रकारचे कामं करतात घातापाताचे, पण कळू देत नाहीत आम्ही केलं म्हणून नाही का. दुसरीकडून दुसऱ्याच्या हातून करून घेतात. किती अवघड काम आहे नाही का. अशा युक्तीनं काहीतरी काम करा. काय करायचं आहे मग तेव्हा कोणीतरी असं पहा की त्या बालकाला मारू शकेल गुप्त रूपानं. तेव्हा कोणीच हिंमत करीना. राक्षस हिंमत करीत नाहीत कोणी. एवढे मोठे मोठे राक्षस, फार धिप्पाड राक्षस, पण एकही हिंमत करीना. तेव्हा एक बाई उठली, तिनं हिंमत केली नाही का. काय कमाल नाही का. बाईनं धाडस करा म्हणली, हां मी मारते. ती बाईनं धाडस केलं. तिचं नाव होतं पूतना नाही का. पूतना नावाची राक्षसिणी होती. तिनं धाडस केलं म्हणले मी मारते. मी काय एवढे मोठे मोठे नुसते राक्षस झालात, नुसत्या मिशा वाढवल्यात तुम्ही. कशाला रे मिशा वाढवल्या. तुम्हाला एवढी भीती वाटते तर कशाला एवढीचभर कार्टन आणि त्याला मारायला तुम्ही एवढे भ्यायलात. मी मारते. मी असे किती मारलेत आतापर्यंत. याला मारणं काय अवघड आहे. मी मारते बस. याला धाडस म्हणतात नाही का. साहसम आंधृतम माया वगैरे वगैरे काही गुण जे असतात ना, काही स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे गुण असतात. धाडस खूप असतो बाबा, खूपच धाडस. आगावात धाडस नाही का. मरण्याचं धाडस आहे ना आता, बाकी दुसरं काय नाही का. हां मरायचं धाडस झालं नाही का. धाडस केलं तिनं. ती म्हणली मी मारते त्याला. ठीक आहे म्हणली, काय हरकत नाही. तिनं विडा उचलला आणि मारण्यासाठी निघाली. मारायचे तर कसं मारायचं देवाला नाही का, कशा प्रकारानं मारावं. मग तिनं विचार केला आपण विष घेऊन जायचं. जिथं जिथं लहान लहान मुलं असते त्या लहान लहान मुलांना मारायचं. त्याच्यामध्ये माझ्या भावाचा शत्रूसुद्धा मारला जाईल. ती कंसाला भाऊ मानत होती बरं का, सखा भाऊ नव्हता, मानत होती. पण ते वचन दिलेले पालन करण्यामध्ये फार पटायचं. राक्षसच असतात पण वचन फार पालन करतात. आपले माणसं जरा वचन पालन करण्याच्या बाबतीमध्ये वेगळेच असतात. भक्ती करतात पण वचन पालन करण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा ढिल्लढालच काम असते थोडंसं नाही का. येतो म्हणायचं तुमच्या जिथं कार्यक्रमाला येतो म्हणायचं. तिकडं दुसऱ्यानंच बोलले की तिकडंच निघायचं नाही का. येतो म्हणलो होतं कशाला मग आता. येतो म्हणल्यानंतर तिथंच जायला पाहिजे ना. पुन्हा तिकडे कशाला फिरायचं नाही का. तुम्हाला येतो म्हणलं तुमच्याकडे जायला पाहिजे नाही का. पुन्हा इकडं कशाला. मग पुन्हा सांगायचं काय करा मला ते ऐकलंच नाही. त्या जबरदस्तीत नेलं हो तिकडं नाही का, जावत लागलं तिकडं नाही का, जबरदस्ती नेलं. काहीतरी दुसरंच कारण सांगायचं नाही तर. कोणी तर सासू मारतात, कोणी काही मारतात नाही का. झालं सासूच मेली म्हणून मला जावं लागलं तिकडं, नावीला झाला तर काय करा. दुसरीकडेच कुठंतरी जायचं म्हणून सासूच मेली का बिचारी का. सासूच्याच मुळावर आला नाही का फुकट. हां रामकृष्ण हरी मग जवळच बांध लागला मग. तर मग सांगायचं तात्पर्य असं की आपण वचन पालन करण्याच्या बाबतीमध्ये जरा परमार्थ करूनही मागत नाही. कारण वचन पालन करायच्या बाबतीमध्ये बरोबर राक्षस असून सुद्धा काय पक्की नाही का. ती बकासुराची बहीण होती. कोण ही पूतना. तिला बकी सुद्धा म्हणतात नाही का. अहो बकीयम स्तनकाल कूटम असं बकी शब्द वापरले आहे तिला. बकासुराची बहीण बकी नाही का. तिला पूतना सुद्धा नाव आलेलं आहे. तर ही बकी जी होती ना, काय झालं होतं एकदा कंस दिग्विजय करत असताना कंसानं बकासुराला जवळपास जिंकलंच होतं. तेवढ्यामध्ये ही मध्यस्थी झाली पूतना बकी. तिनं सांगितलं का रे तू माझ्या भावाला जिंकलंस त्यावेळेस सिद्ध होईल ज्यावेळेस तू मला जिंकशील. अगोदर माझ्या युद्ध कर. मला जिंकून जर समजा तू विजयी झालास तर मग मात्र मानेल की माझ्या भावाला तू जिंकलंस. पण कंस मोठा थोडासा होता, शूरवीर होता. आणि शूर माणसं आहेत ना स्त्रियांवर हात उचलीत नाहीत. स्त्रियांशी युद्ध करणं त्यांना पसंत नसतं. ते म्हणजे मी नाही स्त्रियांशी युद्ध करणार. आता तू आलीसच समजा, आता तू मध्यस्थी झालीस काय हरकत नाही. आजपासून मी तुला बहीण मानतो आणि ह्या बकासुराला सुद्धा भाऊ मानतो. नाही मारत आता त्याला. पण एक मात्र महत्त्वाचं आहे, तुला मला वचन द्यावं लागेल. म्हणजे काय माझ्यावर जर कधी प्राण संकट आलं तर तेव्हाच तुला मदत करावं लागेल. ती म्हणली ती हो चालेल नाही का. तुला मी भाऊच मानलं आता, तर तुझ्यावर प्राण संकट आलं तर मी नक्की तुला मदत करील. आणि ती मदत करायला आज निघाली होती नाही का. पहा बरं, ती पूतना असून राक्षसिणी असून सुद्धा वचन दिलेलं पालन करते. वचन दिले ना पालन केलंच पाहिजे. आणि तशा पद्धतीनं ती पालन करण्यासाठी आली होती. म्हणली मला माझ्या भावाचा शत्रू मारायचा, त्याच्यासाठी ही काम करू लागले. आणि फिरत जेव्हा गोकुळामध्ये आली तर नामा म्हणे आली
नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगणा. तिकडं पूतनाच नाही का, पूतना तिथं नंदबाबाच्या घरी गेली. मग सांगायचं तात्पर्य पूतना जशी नंदबाबाच्या घरी आली, दिसायला अतिशय सुंदर नाही का, देवांगणा दिसत होती. एखादी सुंदर देवस्त्री असल्यासारखं वाटत होतं. तिला कोणी म्हणत नाही की ही दुष्ट स्त्री असेल, ही काही घातपात करील असं वाटत नव्हतं कोणालाही. मायावी रूप होतं ना तिचं. आणि तिनं सरळ नंदबाबाच्या घरापर्यंत गेली. कोणी तिला हटकत नाही का. असं एखादं साधारण कोणी असतं ना तर माणसं लयच हटकतात. ए कुठल्याच रे, कुठे चाललास, काय काम आहे तुझं गावात, कोणाचा आहेस तू, हां कोण आहेस तू, दटवून विचारतात बरं का. आणि एखादं चांगलं सूट बूट वगैरे घातलेलं असलं, व्यवस्थित असलं ना तर त्याला विचारित दुसऱ्या कोण आहे, कोण आहे नाही का. विचारणं त्याला काय विचारलं, तुला काय झालं नाही का, मग कसं दटू लागला त्याला, आता विचारणं त्याला कोण आहेस नाही का. विचारायला काय हरकत नाही का, विचारित नाही का. दुसऱ्याला विचारतात कोण आहे, कुठे. तसं हिला विचारतच नाहीत कोणी, दुसऱ्यालाच विचारतात कोण आहे. हळूच एक जण म्हणायचं ते नंदबाबाच्याच घरची कोणीतरी असेल, राणीसाहेबाची कोणीतरी असेल. मोठ्या घरची दिसायली राणीसाहेबाचीच कोणीतरी असेल. आणि ती खरंच राणीसाहेबाच्याच घराकडे गेली नाही का. सरळ नंदबाबाच्या घरी आली ना. आल्यानंतर ह्या दोघींनी विचार केला, यशोदा मैया आणि रोहिणी माता दोघी एकमेकीला विचारतात, का गं तुझी कोणी लागते म्हणे. नाही माझी नाही कोणी म्हणे. तुझी कोणी लागते म्हणे. माझी नाही कोणी. कोण आहे ही नाही का, कोण आहे. तिला कोण आहेस का तू. तिनं सांगितलं मी, ओळखलं नाही मला. बस असंच असतं, मोठे माणसं गरीबाला विसरून जातात नाही का. म्हणजे हां मी तुझी बहीण आहे की नाही का. यशोदा मैयाला ती म्हणे मी तुझी बहीण आहे की नाही का. बहीण कशी गाड्या बहीण, मला काही आठवत नाही. पण म्हणे हां असंच असतं, मोठे माणसं गरीबाला विसरून जातात नाही का. बस कुठली बहीण काय नाही कोणाच ठाऊक नाही का. पण ते आमचे वालोरकर महाराज सांगायचे बा बोर बहीण आहे नाही का. बोर बहीण म्हणायची नाही का. साखर बहीण, बोर बहीण बरेचसे प्रकार असे नाही तर बोर बहीण म्हणायचे. बोर बहीण म्हणजे कशी, म्हणजे तिच्या अंगणात बोरीचं झाड आणि माझ्या अंगणात बोरीचं झाड म्हणून बहिणी झाल्या नाही का. दोघीच्या अंगणात बोरीचं झाड असल्यामुळे असं म्हणायचे. पण एक बहीण आहे, कोणती बहीण आहे कुठली का विचारा की नाही. यशोदा मैयानं सुद्धा काहीच विचारलं नाही. आहे बहीण म्हणजे ठीक आहे. कशी आली होतीस. मग तिनं उत्तर मात्र बरोबर दिलं. तुला खूप दिवसानं मुलगा झाला ना म्हणून बघायला आली होती. तर उत्तर बरोबर मिळालं. ठीक आहे मग मी आता थोडंसं घरकाम बघते. बाळ इथं पाण्यात टाकलेलं आहे. उठल्यानंतर मग घे त्याला मांडीवर, मग पुन्हा पहा त्याच्याबरोबर खेळा. आता थोडंसं थांब, मी आता इथे घरकाम करून. आईनं तिच्यावर विश्वास टाकला. बरं विश्वास टाकल्यानंतर जशी आई बाजूला निघून गेली की त्या पूतनेनं लगेच सुरुवात केली नाही का. पूतना जी होती ती लगेच पाळण्याजवळ गेली. पाळण्याजवळ गेल्यानंतर पाळण्यातून भगवंताला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर डोळे भरून जसं पाहिलं भगवंताला, अरे वा काय सुंदर बाळ आहे. बाळ तर मी खूप पाहिले पण असं नाही बाळ पाहिलं कधी नाही का. काय सुंदर बाळ आहे. आहा हा, याला पाहिल्यानंतर तर असं वाटतं याला मारू नये नाही का. किती छान बाळ आहे नाही का. पहिल्यांदा मन ती मारायला पाहिजे होतं, आली होती मारायला. मांडीवर घेतलं आणि पाहिलं त्या गोड बाळाला तर म्हणली नाही याला मारू नये नाही का. किती सुंदर बाळ आहे. मनामध्ये वात्सल्य निर्माण झालं तिच्या. आणि पुन्हा दुसऱ्या क्षणाला म्हणते नाही ह्याला तर मारलंच पाहिजे. पुन्हा शत्रुत्व निर्माण झालं, याला तर मारलंच पाहिजे. असे दोन भाव तिच्यामध्ये जन्माला येतात नाही का. ती बळीची बहीण होती बरं का पूर्वजन्मात. ही बळीची बहीण. तर हिनं जेव्हा भगवान वामनाला पाहिलं होतं बळीकडं आल्यानंतर, तर ते वामनाला पाहिलं इतकं गोड दिसत होते. तर हिला वाटलं होतं ह्या बाळाला घेऊन जवळ घेऊन छातीला लावा, त्याला पाजावाच त्या बाळाला. इतकं वात्सल्य निर्माण झालं होतं. आणि पुन्हा नंतर जेव्हा त्यांना 3 पाय जमीन मोजली सगळी, आणि 3रा पाय जेव्हा बळी महाराजांच्या मस्तकावर ठेवला तेव्हाच म्हणजे ह्याला पाजायचं का, ह्याला तर मारायला पाहिजे नाही का. असं दोन्ही भाव होते तिच्यामध्ये. तेव्हाच ती मारूच शकली नव्हती, हृदयाला लावू शकली नव्हती, मग वात्सल्यही पूर्ण करू शकली नव्हती आणि शत्रुत्वही पूर्ण करू शकली नव्हती. आता तिला दोन्ही भाव पूर्ण करण्यासाठी आता ती अवतीर्ण झाली होती. तिने अवतार घेतला होता नाही का भगवंताला मारण्यासाठी नाही का. दोन्ही भाव पूर्ण करायचे. आणि आता म्हणून तिनं मांडीवर घेतलं. पाजावं काय की म्हणली होती ना तर पाजायला लागली, पण विष पाजायला लागली. दुष्ट होती ना नाही का, विष पाजायला लागली. भगवंताला मांडीवर घेतलं आणि विष पाजायला सुरुवात केली. भगवंताला विष पाजायला सुरुवात केल्यानंतर विष पाजत असताना भगवंत विष पिऊ लागले. भगवंताला काही त्रास होत नाही त्याचा विषाचा. त्यांचं नाम घेणारा जो खरा इमानदारीनं नाम घेतो त्यालासुद्धा विषाचा त्रास होत नाही. तर देवाला कसा त्रास होईल नाही का. विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. बरं ज्या मीराबाईला विषाचा प्याला दिला राजाने, तो विषाचा प्याला पित असताना मीराबाई पीत पीत हसली. विष पित नाही का. भगवंताचं नाम घेऊ लागले. नाम घेत घेत विष पिऊ लागले. विष पिता पिता
त्या विषाचा परिणाम नाही झाला. विष पिल्यानंतर हसत असतो माणूस का काय उड्या मारीत असतो. मेलो मेलो म्हणून उड्या मारायचं, धडामसे खाली पडायचं, मरून जायचं. असं व्हायला पाहिजे होतं. तसं काही झालं नाही. मीरा मैया नाचू लागल्या, आनंदानं गाऊ लागले भगवंताचं भजन. काही नाही विषाचा परिणाम झाला. जर नाम घेणाऱ्याला परिणाम होत नाही तर ज्याचं नाव आहे त्याच्यावर परिणाम करतं हे विष नाही. त्या विषाचा काय परिणाम तिथं काहीच नाही. विषाचा काही परिणाम नाही झाला. आणि मग मात्र दुष्ट पूतनेनं पाहिलं, मी एवढं बराच वेळ झाला पाहते विष पिते बाळते, त्याला काही होत नाही. कसं काय होत नाही बरं? ह्याच्यावर विष परिणाम करू शकत नाही का? हां, नाही नाही नाही, ह्याच्यावर काही विषाचा परिणाम होत नाही वाटतं. शेवटी तिला कळालं की माझ्यावरच परिणाम व्हायला. आता भगवंतानं तिचे प्राण शोषण करायला सुरुवात केली तेव्हाच मला आता मलाच मारावं लागते की हे तर नाही मरत, मलाच मारते काय की आता. आणि मग एकदम घाबरली नाही का. आणि मग मात्र जेव्हा माणसावर ठेपतं येऊन नाही का, तेव्हाच मग सोडी रे अनंता मेले मेले कृष्णनाथ असं म्हणायला लागली ती. भगवंतानं मात्र सांगितलं तुला नाही सोडत आता नाही का. ती मुंच म्हणजे मला सोड मला सोड, किंवा हिंदीमध्ये म्हणत होती छोड मुझे छोड असं म्हणत होती. तेव्हा भगवंत तिला सांगत होते तिच्याच भाषेमध्ये, अब तो तुझे ऐसे नहीं छोडूंगा, तुझे तो सीधे वैकुंठ ले जाऊंगा नाही का. मीच में छोडणं मुझे अच्छा नाही लागतं नाही का, तुला वैकुंठालाच घेऊन जातो म्हणले. आणि भगवंतानं तिचं पूर्ण प्राण शोषण केले. आणि प्राण शोषण केल्यानंतर तिला मारलं. एकदम ती मृत्युमुखी पडली. एवढी मोठी धडाम राक्षसिणी जेव्हा खाली पडली, बापरे केवढा मोठा आवाज झाला. मरताना राक्षस आपल्या खऱ्या स्वरूपात येत असतो. किती जरी मायावी रूप धारण केलं तरी मरताना खऱ्या स्वरूपात येत असतो. आणि तो एवढ्या खऱ्या स्वरूपात आलेली ती राक्षसिणी, अरे बापरे, तेव्हाच खाली पडली. तेव्हाच पतमानोपि तद्देहस त्रिगव्युत्यंतरद्रुमान् चूर्णयामास राजेंद्र महदाशी तदद्भुतम नाही का. तेव्हा सांगायला सुरुवात केली. भगवान शुकाचार्य सांगतात पतमानोपि तद्देह, तेव्हाच तिचा देह खाली पडला. तर सांगतात 3 गव्युती परिसरातले झाडं मोडले होते. गव्युती म्हणजे 2 कोसांचा असतो. 3 गव्युती म्हणजे 6 कोस परिसरातले झाडं मोडून पडले होते. 6 कोसातले. आणि 6 कोस म्हणजे सध्याचे 18 किलोमीटर नाही का. हां, 1.5 किलोमीटरचं 1 मैल असतो आणि 2 मैलाचं 1 किलोमीटर एक कोस असतं नाही का. 2 मैलाचा 1 कोस नाही का. 2 मैलाचा 1 कोस. हां, आणि 1.5 किलोमीटरचा 1 मैल म्हणजे 2 मैल म्हणजे 3 किलोमीटर नाही का. 3 किलोमीटरचं 1 कोस आणि 6 कोस झाले ना ते. साहित्रिक 3 गव्युती म्हणजे साहित्रिक 18 किलोमीटर. वा हिशोबाला पक्केच नाही का. साहित्रिक 18 किलोमीटर नाही का. हां, 18 किलोमीटर. इथून कोणतं गाव येतं 18 किलोमीटर बघा नाही का. वसा. हां, भोसा का. 18च आहे का इथून. हो, 18च आहे का इथून. हो, कमी असं नाही तर. 18 किलोमीटर इथून तिथं नाही का. इंद्रायणीचा माळ लहानच झाला त्याच्या पुढं नाही का. इंद्रायणीच्या माळापेक्षा सुद्धा मोठं शरीर, धिप्पाडच्या धिप्पाड तिचं शरीर असं पडली होती. लोकांनी पाहिलं बापरे हे तर मोठं शरीर पर्वतच पडला. पण छातीवर काना होते. सगळ्या लोकांनी ती मेल्याची खात्री केली. मग तिच्या अंगावर चढले. कोणी छिड्या लावल्या, कोणी काही बहादर होते तिच्या केसाला धरून तिच्या डोक्यावर चढले नाही का. मोठे केस होते ना ते केससुद्धा नाड्यासारखे केस होते मोठाले, त्याला धरून चढले नाही का. कपाळावर गेले. कपाळावर तिकडं डोळे पाहिले मोठे डोळे, सरकारी विहिरीसारखे मोठे डोळे ते. नागपुढे एखाद्या गुफेसारख्या अशा अपार तिच्या भयानक ती राक्षसिणी तिच्या छातीवर काना पडलेले होते. हळूच तिला भगवंताला काढलं आणि यशोदा मैयाच्या स्वाधीन करून टाकले. यशोदा मैयानं मात्र भगवंताला गाईच्या गोठ्यात घेऊन गेल्या. लगेच गाईच्या गोठ्यात नेल्यानंतर शेपू टांगवरून फिरवली आणि पुन्हा गाईच्या खुराखालची माती 12 ठिकाणी लावली. 12 रक्षामंत्र म्हटले. गोमूत्रानं स्नान घातलं भगवंताला. तर लेकरू भिलं ना तर कोणाकडे घेऊन जायचं ना झाडफूक करायला. कोणाकडे काय करायचं, ज्याच्याकडे जातात ते आंघोळसुद्धा केली नसते 8-8 दिवस त्यांना. कशाला जातात त्याच्याकडे घेऊन नाही. घरीच औषधं असते ना, उगाच आपलं कशावर विश्वास ठेवायचा नाही का. आंघोळ केली नसते 8-8 दिवस त्यांना, त्याच्याकडे घेऊन जाते झाडफूक करायला. कशाला जायचं तिथं, काही गरज आहे का नाही का. आपल्या घरीच औषध आहे नाही का. लेकरू जर भिलं असं वाटलं ना तर गाईच्या खुराखालची माती घ्यायची, रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणून अंगवून वळवून टाकायची. गोमूत्रानं स्नान घालायचं आणि गायची शेपूट अंगावर फिरवायचं. झालं, गेले, भीती निघून गेली समजायचं. काहीच राहत नाही. देवाची भीती आईनं त्यानं काढली तर बाकी तुम्हाला काय गरज आहे का दुसऱ्याची काय करायचे. झालं, भगवंताला अशा प्रकारानं माझा काना आता शुद्ध झाला असं आई समजते. तर एकंदरीत भगवंत अशा प्रकारच्या लीला करू लागले. सगळ्यांना आनंद होता. भगवंत जन्मल्यापासूनच आनंद होता ना सगळ्याला. म्हणून तर सांगतात गोकुळामध्ये किती आनंद आहे. त्या आनंदाचं वर्णन करत असताना अभंगाच्या प्रेचा सुखा अंत पारणा ही लेखा बाळकृष्ण नंदा घरी
आनंदल्या नरनारी असे परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. सगळ्यांना आनंद झाला. एवढा आनंद झाला. आता कोणाकोणाला आनंद झाला? आनंदल्या नर नारी, स्त्री पुरुषांना आनंद झाला. यात नवल नाही, देवाला सुद्धा आनंद झाला. व देवाला सुद्धा कुठे झाला आनंद माहिती आहे? वैकुंठ आपलं कैलास पर्वतावर भगवान शंकर जे होते त्यांनाही आनंद झाला. भगवान शंकर दररोज ध्यान करतात भगवान श्रीहरीचं, आणि भगवान श्रीहरी दररोज ध्यान करतात भगवान सांब सदाशिवाचं. दोघं एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भगवान शंकर असं ध्यान करत होते, दररोजचं ध्यान करायचे. ध्यान करत असताना आज ध्यानामध्ये बाळ यायला लागला नाही का? ध्यानामध्ये बाळच येतो नाही का? दररोज ध्यानामध्ये भगवंत येतात आणि आज ध्यानामध्ये बाळ यायला लागला. ते म्हणले मी कधी बाळाचं चिंतन करत नाही नाही का? मी कधी बाळाचं चिंतन करत नाही, तरी माझ्या ध्यानात बाळ कसं यायला नाही का? आता समजा ह्यांना बाळ असून ह्यांच्या ध्यानात बाळ येत नसेल, आमच्या ध्यानात बाळ येत असेल, तर बाळ कसं काय ध्यानात यायला नाही का? ध्यानामध्ये बाळ. आता महात्मा आहेत ना भगवान शंकर, सर्वसंग परित्यागी, त्यांच्या ध्यानात बाळ कसं काय यायला? आज बाळ कसा ध्यानात येतो नाही का? पण भगवान शंकराला लक्षात येत नाही बाळ येणं ध्यानात काय वाईट थोडंच नाही का? बाळ यावा, पण कोणतं बाळ ध्यानात यावा? भगवंत यावत नाही का? बालकृष्ण कन्हैया ध्यानात आले तर चांगले नाही का? ध्यानात बाळ जरूर आलं पाहिजे, पण कोणतं बाळ यावं? यशोदेचं बाळ, नाहीतर मग कौशल्य मातेचं बाळ ध्यानात यावं नाही का? बाळ जर ध्यानात आलं तर कौशल्य मातेचं बाळ ध्यानात आलं तर काय हरकत आहे नाही का? किती छान नाही का? बाळ ध्यानात आलं पाहिजे, पण कोणतं बाळ हे ध्यानात आलं पाहिजे. बाळ ध्यानात येते का बरं असं होतं? मला पुन्हा डोळे झाकायचे, पुन्हा भगवंताचा राम 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 असा जप करायचे. श्रीराम जय राम जय जय राम जप करायचे, आणि पुन्हा ध्यानाला लावून पाहिजे, पुन्हा बाळच दिसायचं. आज काय झालं बरं? आज कशामुळं मला माझ्या हृदयामध्ये बाळ येतो सारखा? आणि मग नंतर लक्षात आलं, अरे माझे भगवंतच बाळ झालेत. मी ज्यांचं ध्यान करतो ना ते माझे प्रभूच बाळ झालेत. हां, बाळ झालेत. आनंद झाला. आता आनंद हृदयात मावे ना. मला तर बाळाला पाहायला जायला पाहिजे. माझे भगवंत बाळ झालेत, कसे दिसत असतील ते? मला पाहायचे ते बाळ. कुठं आले? ध्यानानं पाहिलं म्हणले हां गोकुळामध्ये आलेत. गोकुळीचा सुखांत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सगळ्यांना स्त्री पुरुषांना आनंद झाला, यात नवल नाही. आज भगवान श्रीहरींना, भगवान सांब सदाशिवांना सुद्धा आनंद झाला. भगवंतसुद्धा आनंदामध्ये निघाले. जायला निघाल्यानंतर कुणालाच बरोबर घेतलं नाही का? नाही तर म्हणले असं चल तुला यायचं का? हां, पार्वती मातेला बरोबर घेतलंच नाही. म्हणले पुन्हा तिथे गेल्यावर पुन्हा कशाला लचांड आणखीन बरोबर नाही का? नाही निघाले नाही का? नाही घेतलं बरोबर नाही का? एकटेच निघाले. पार्वती मातेला नाही बरोबर घेतलं, एकटेच आले. भगवंताचं भजन चिंतन करत असताना सोबत नसली तरी चालते नाही का? पूजा करताना सोबत पाहिजेत वाटतं नाही का? होय, पूजा करताना पाहिजेत बरोबर. हां, तीर्थयात्रेला जाताना सोबत पाहिजेत, पण भजन करायचं असल्यावर मग कशाला सोबत पाहिजेत नाही का? रामकृष्ण हरी भजन करायचं. आणि जर करत असेल विदुर काकासारखे दोघं जणी भजन, तर चांगलंच आहे, आनंदाची गोष्ट आहे. नाही तर सांगायचं तात्पर्य असं आहे, एकटेच निघाले. एकटे आल्यानंतर आता पहा काय लिहिलं आहे. यशोदा मैया त्या दुष्ट पूतनेला लगेच सांगते, हे बघ इथं बाळ पाळण्यामध्ये मी जरा घर काम बघते, तू या बाळाकडे लक्ष राहू दे. बाळ तिच्या स्वाधीन करून टाकला. कुणाच्या? त्या पूतनेच्या. आणि आज भगवान श्रीकृष्ण, भगवान सांब सदाशिव आलेत. आज सांब सदाशिव आल्यानंतर त्यांनी एका साधूचा वेश धारण केला. साधूचा वेश धारण करून अलख निरंजन करत दरवाज्यात आले. आल्याबरोबर दरवाज्यात जसे आले की आई मात्र घरकामात व्यस्त होती. तिला काहीच माहीत नाही. बाळाच्या त्याच्या आनंदात मस्त होती. तिला काही लक्षातच नाही दरवाज्यात साधू आले. जोरजोरात अलख निरंजन करतायत. शेजारणीनं पाहिलं, बाबा आले, तर यशोदा मैयाचं काही ध्यान नाही. ती लगबगीनं धावत गेली राजमहालामध्ये. सांगितलं, बाई राणीसाहेब दरवाज्यात साधू आलेत. शंकरासारखे दिसतात. ते शंकरच होते ना नाही का? शंकरासारखे दिसतात, भगवान शंकरासारखे साधू आलेत आणि त्यांचं भिक्षा मागतायत. ते त्यांना मी भिक्षा देऊ लागले, पण माझ्या घरची भिक्षा नाही म्हणले. ते म्हणले मी ज्या घरी जातो त्याच घरची भिक्षा घेत असतो, दुसऱ्या घरची भिक्षा घेत नसतो. मला ह्याच घरची भिक्षा लागते. तुझ्याच घरची भिक्षा घ्यायचं म्हणतात. त्यांना भिक्षा वाढ ना बाई असं म्हटल्यानंतर यशोदा मैयानं मोठं ताट घेतलं. त्या ताटामध्ये धान्य वगैरे घेतलं, काही दक्षिणा वगैरे घेतली. लगबगीनं धावत आले. म्हणजे बाबा उशीर झाला, मला माफ करा. बाबा तुम्हाला दक्षिणा द्यायला जरा उशीर झाला, हे घ्या. तुम्हाला काय पाहिजे सांगा. धान्य आणले, पैसे आणले, तुम्हाला जे लागते ते घ्या. बाबा म्हणले मला धान्यही लागत नाही, हे गरजच नाही याची, मग पैसासुद्धा लागत नाही. मग काय पाहिजे भिक्षा तुम्हाला? म्हणजे भिक्षा तर मागायलो, पण मला मागेल ते भिक्षा देशील ना? काय भिक्षा पाहिजे? म्हणजे काही नाही, फक्त तुझा जो लाला आहे की नाही
तुझा छोटासा बाळ आहे ना, मला त्याचं दर्शन पाहिजे बघ, दुसरं काही नाही पाहिजे. एकदा फक्त दर्शन दे मला, लांबून का होईना दर्शन दे, पण मला एकदा दर्शन दे, तेवढी कृपा कर, बाकीचं काही नको, हीच भिक्षा दे, बाकी काही नाही. यशोदा मैया म्हणजे तुझ्यासारखे नाटकी दररोज यायलेत रे, नाही का. त्या दिवशी ती पुतना आली होती, तिनं असंच नाटक दाखवलं तुझ्यासारखंच, बस माझ्या लेकराला मारायचा प्रयत्न केला. नाही रे बाबा, नाही दाखवित मी, नाही का. आता जी मारायला आली होती तिला दिलं पटकन, आज देव पाहायला आले, दर्शन घ्यायला त्यांना देई नाही यशोदा मैया, नाही का. लीलाच अशी संसारामध्ये, नाही का. ज्याला ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, ज्याच्यावर नाही विश्वास ठेवत त्याच्यावर विश्वास ठेवतात. देईन आजी आई, नाही का. नाही म्हणली आई, खरं सांगतो मी काही करणार नाही का, पण दे माझ्याजवळ बाळ, मला एकदा दर्शन दे, फक्त मला दर्शन दे, लांबून का होईना. नाही रे बाबा, माझं बाळ भिईन तुला, भिला तर मी काय करू, नाही का. नाही दाखवित, नाही का. तुझा असा वेश तसा पाहिलास का कसा दिसायला असतो, नाही का. भिन ना माझं लेकरं, नाही का. असं म्हणायला लागलं. तर काही लेकरं भीत नसतात ते ठीक आहे, पण काही लेकरं भीतातही, नाही का. तर आम्हालाच पाहिल्यानंतर भीतात, काही लेकरं म्हणतात ते भगवान शंकराला पाहिल्यावर भीतीने यात नवं लेकरं काय भीतात. भिल माझं लेकरं, नाही का. आता काय करावं. आई नाही का भिणार का ना, नाही मी दाखवित नाही तुला, नाही का. आई रागाने घ्यायची ते ही दक्षिण आहे बघ, नाही तर बाकी नाही मिळणार जाय, नाही का. आगावच असतात काही नाही का. आता देवानं आगावपणाच केल्यासारखं वाटायला नाही यशोदा मैयाला. लेकराला बघायचं, जे मागे ते दिले ते घ्यावा पटकन, जावा साधू बाबा, उगाच काय आगावं लावलं नाही का ना, छंद असं वाटायला लागलं यशोदा मैयाला. यशोदा मैया जशी निघून गेली, भगवान शंकर नाराज झाले, म्हणजे आज काय देवा, ध्यानातही येत नाहीत आणि प्रत्यक्ष दर्शनाला होतं, प्रत्यक्ष दर्शन देत नाहीत, का बरं आज एवढी रुष्ट का झालेत देवा, का बरं नाराज झालेत. गेले नाही का झाडाखाली बसले, पिंपळाच्या झाडाखाली ओटा होता त्याच्यावर बसले, रडायला लागले, रडायला म्हणजे दुःख करत होते. भगवंताचं रडणं म्हणजे दुःख करत होते, उदास होऊन बसले. इकडं भगवान श्रीहरींना कळालं, बालकृष्ण कन्हैयाला कळालं की प्रभू मला भेटायला आले आणि आई मात्र मला त्यांचं दर्शनसुद्धा देत नाही माझं त्यांना. तर काय करायला पाहिजे, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. भगवान शंकर म्हणू लागले, देवा आज का बरं एवढं नाराज झालेत माझ्यावर. भगवान श्रीहरी इकडं भगवंत म्हणतात बालकृष्ण कन्हैया, आता मलाच काहीतरी करावं लागेल. भगवंतानं रडायला सुरुवात केली. रडायला लागल्यानंतर भगवंत जे रडत होते तर ते हार्मोनियममध्ये स्वर असतात ना, असे वाढत जातात, नाही का. त्याला आरोह म्हणतात, आरोह, नाही का. वाढत जातात त्याला आरोह म्हणतात, आणि खाली कमी होते त्याला अवरोह म्हणतात, नाही का. तर ते अवरोह होत नव्हतं, आरोहच होऊ लागलं, नाही का. वाढतच चाललं, नाही का. वाढतच चालला वरच्यावर स्वर, एकापेक्षा एक स्वर. जसं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला कानाला की त्याच्यापेक्षा जास्त जोरात रडत होते. एखाद्या बाईनं दुसरीनं घेतलं, माझं बाळ काय झालं ती समजावले, त्याच्यापेक्षा जास्त जोरात, त्याच्यापेक्षा जोरात रडायला लागले. किती रडणं समजावायला लागले, तर कसंच राहीन काना, जास्तच रडायला लागले. आता काय करावं. कोणी सांगितलं दृष्ट लागली असं, त्याला असं झालं, असं तसं झालं, असं दृष्ट काढून पाहिली, काहीच होईना, नाही का. ही एक बाई आली, म्हणली आई काही असो नसो तुझा बाळ किती छान आहे बघ, किती सुंदर आहे, त्याला दृष्टच लागली बघ, काही कोणाची तरी दृष्ट अशी जबरदस्त दृष्ट लागली. ती म्हणली दृष्ट काढली. हे असं छाटछूटनं काय होतं दृष्ट काढण्यानं, त्याला कोणीतरी एखाद्या साधू बाबानं दृष्ट काढावं लागते. आता नाही कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. दृष्ट झाली भगवंताला. मग काय करावं लागलं. एखादा कोणीतरी महात्मा असेल ना, तर महात्म्यानं दृष्ट काढल्यावर राहते बघते. कोण बघावं ग म्हणले, मी आता आलते का झाडाखाली महात्मा बसलेले दिसले मला, त्यांना बोलून आणू का मी म्हणले, त्याने जर दृष्ट काढली तर राहील. ते कोण होते, भगवान शंकरच, नाही का. असं आहे का म्हणले, जाय मग घेऊन ये त्यांना, मी लगेच कानाला घेऊन येते इकडून. बाबा आले की मला सांग, मी घेऊन येते कानाला. आता पुन्हा त्याच बाबाला बोलवायला जावं लागलं. ती गेली, म्हणली बाबा तुम्हाला दृष्ट काढता येते, नाही का. भगवान शंकराला विचारते, तुम्हाला दृष्ट काढता येते. ते म्हणले कुणाची काढायची. म्हणजे आमचे कान आहेत ना खूप रडायले, यशोदेचे लाला तू खूप रडत आहेत.
अरे म्हणले ज्यांच्यासाठी आलो होतो तेच रडायलेत. म्हणलं जमते की आता. भगवंत म्हणले हां चांगली दृष्ट काढता येते. मी दृष्ट काढल्यानंतर लेकरू हसलंच पाहिजे. रडते ना सध्या? म्हणले हो खूप रडते. मी दृष्ट काढली की लेकरू हसलंच पाहिजे. बस आपल्या मंत्रात ताकदच तशी म्हणजे नाही का. आणि खरंच ताकद आहे ना भगवंताच्या मंत्रामध्ये, खूप ताकद आहे नाही का. काय शक्ती अपार आहे नाही का. भगवान शंकराला लगेच घेतलं त्या बाईनं. धावत धावत आले लगबगीनं अंगणात आले. ही धावत गेली. आई चल बघते बाबा आले तर अंगणामध्ये. दरवाज्यात येऊन थांबले. आई लगेच आली. कान्हाला घेऊन, कान्हा सारखे रडत होते, जोरजोरात रडत होते. आणि जशी आई दरवाज्यात आली आणि दरवाज्यात आल्यानंतर भगवान शंकरानं त्या कान्हाकडं पाहिलं आणि कान्हानं जसं भगवान शंकराकडं पाहिलं, अरे बापरे किती आनंद बने. देवा काय दर्शन द्यायला उशीर केला हो. भगवान श्रीहरी म्हणत मनातली मनात म्हणाले तुम्ही, मी म्हणजे आता मी बालकच आहे ना म्हणले, आता मी उशीर कशाला लावू. आता आईनं तसं केलं तर मी काय करू त्याला नाही का. मी उशीर नाही लावला, पण आता ते आईच्या मनावर होतं ना. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे का, माझ्यामुळं तुम्हाला दर्शन झाले आज नाही का. मी रडलो म्हणूनच दर्शन व्हायले नाही का. पण आता ते रडायला लागले होते. आईनं सांगितलं बघ रे बाबा हे असंच रडायला सारखा, त्याची दृष्ट काढायची. दृष्ट लागली असेल म्हणले. हां 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 त्याची दृष्ट आत्ता काढतो म्हणले. एका क्षणातच थांबलं पाहिजे रडायचं. आणि ह्यांनी काय केलं, भस्म घेतलं थोडंसं, छू 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 केलं वगैरे थोडंसं काहीतरी. काय मंत्र म्हणायची गरजच नव्हती, त्याला माहीतच होतं आम्ही दोघं एकत्र नाही का. आणि वगैरे कपाळावर असं लावलं जरासं भस्म लावलं की कानं खुदकून हसले, रडता रडता हसले. अरे वा बाबा तुझ्या अंगाऱ्याचं गुण तर जबरदस्त रे नाही का. लेकरू हसलंच की नाही का. एकदम रडता रडता लेकरू हसलं. वा 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 वा. आता बाबा माझं एक म्हणणं आहे. म्हणले काय. तू माझ्या गावातून जाऊच नको नाही का, इथंच राहा नाही का. मी तुला घर बांधून देते, इथंच थांबत जा नाही का. मंदिर बांधलं नाही का. आणि त्या मंदिरामध्ये राहू लागले आशेश्वर भगवान नाही का. आजही आशेश्वर भगवंताचं मंदिर आहे गोकुळामध्ये. आशा लावून बसलेले असतात की भगवंताला काही झालं, दृष्ट लागली, काही घेऊन येईन मला पाहायला मिळतील देव. तर याच्यासाठी त्यांना आशेश्वर म्हणतात. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताला सुद्धा आनंद झाला, सगळ्यांनाच सुख नाही का. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळं आनंद झाला तो, एवढं सुख कशामुळं झालेलं आहे त्या अभंगाच्या. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बालकृष्ण परमात्मा नंदबाबांच्या घरी प्रगट झाल्यामुळं सगळ्यांना आनंद झालेला आहे. कुणाकुणाला आनंद झाला म्हणजे नर नारी सर्वांना आनंद झालेला आहे. अशा प्रकारचा आनंद झाला असताना आनंदाच्या भरामध्ये काही गोष्टी होत असतात माणसाकडून नाही का. आनंद झाला म्हणजे आनंदाचं प्रतीक काहीतरी दिसत असतं. आनंद झाला की माणूस हसत असतो. आनंद झाला की माणूस नाचतही असतो. आनंद झाला की माणूस उड्या मारत असतो. आनंदाच्या परिणामावर जास्तच आनंद झाला तर, थोडासा आनंद झाला तर हसतो नाही का. जास्तच आनंद झाला तर नाचतो नाही का. आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आनंद झाला तर उड्याच मारतो म्हणे का. गाये नाचे उडिया फुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडले. मनात जसा जसा आनंद असेल, आनंदाचं परिमाण जसं असेल तसं नाही का. तशी इथं गोपाळांना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर काय करत होते ते सांगत असताना अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये गाणे गुढ्या उभारल्या, तोरणं बांधू लागले, कथा करू लागले, गाणी गाऊ लागले. सगळ्यांनी आनंद, ज्यांना ज्यांना आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये कोणी काही करतायत. काही आनंदाच्या भरामध्ये गोपिका गोपाळांनी असं आनंदानं काय करू लागले, तोरणं बांधू लागले, कथा करू लागले, गाणी गाऊ लागले. पण गोपिकांनी काय केलं, गोपिकांना जसं कळालं की नंदबाबाच्या घरी बालक जन्माला आलेला आहे, यशोदेला बाळ झाला आहे असं म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. त्यांनी रांगोळ्या काढल्या सुंदर अंगणामध्ये. केशर कस्तुरीचे सडे टाकले, रांगोळ्या काढल्या. आणि रांगोळ्या काढल्यानंतर सुंदर स्नानं वगैरे केले, भरजरीचे वस्त्र नेसल्या. आणि भरजरीचे वस्त्र नेसून नंदबाबाच्या घराकडे धावतात बालकृष्णाला पाहण्यासाठी. रिकाम्या हातानं जात नाहीत, पण हातामध्ये काहीतरी घेऊन जातात. कोणी काही भेटवस्तू, जसे जमल तसं नाही का. ज्याला जे आवडत असेल ते नाही का. एक धावती एका पुढे ताटी वाटी सुंठवणे असे एक एकीच्या पुढे धावते, ती तिच्या पुढं, ती तिच्या पुढं. अतिशय आनंदाचा प्रसंग जर असेल तर माणूस उत्कंठित झाले असेल एखाद्या गोष्टीसाठी, तर मग कोणाची वाट नाही पडत. त्यांना दमानं चाला मग आपण त्याच्या पाठीमागं जाणं, ओव्हरटेक करून पुढं जायचं नाही का. ओव्हरटेक करायची तयारी असते नाही का. त्याचं कारण काय, जाण्याचं गरजेचं ना फार. लवकर गेलं पाहिजे ना, तिथं गेलं पाहिजे पटदिशी. आपण पटकन गेलं पाहिजे आणि भगवंताला पाहिलं पाहिजे असं आहे. आजही अशा प्रकारची स्थिती आहे नाही का. पांडुरंगाच्या दर्शनाला जर आपण गेलो ना तर पाहतो, दर्शन मंडपात गेल्यावर आता काय जाणारच आहेत ना आपण तिथं नाही का. पण दर्शन मंडपात गेल्यावर सुद्धा ते बसायची जागा जिथं असते ना, तिथून जे उडी त्याच्यावर चढतात काही माता भगिनी, जे झपाट्यानं चालायला लागतात तिकडून तिकडून. हो मावशी 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 म्हणून असतो. मावशी गेली पुढं नाही का, मावशी म्हणून असतं. मग एखादं बोलायला लागलं तर मग हो आमची माणसं गेलेत ना पुढं, मग मी का मागं राहू का काय, माणसं पुढं गेलेत नाही का. बरं का असं करते ते बिचारी, एवढं धावपळ का करते, तिला भेटायची उत्कंठा आहे ना.
भगवंताला कधी कधी भेटेल. प्रभूला पाहण्याची उत्कंठा असते आणि भगवंताला पाहण्याची उत्कंठा असल्यामुळे होते तसं नाही का. ज्याला उत्कंठा नाही ते चलते हळूहळू नाही का. त्याला उत्कंठा आहे ते कसं थांबेल नाही का, थांबणंच शक्य नाही. तसं इथं सुद्धा गोपिकांना उत्कंठा आहे, धावायचं आहे. त्याच्यात एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंठवणे जातात आणि यशोदा मैयाच्या समोर जेव्हा बालकृष्णाला पाहतात इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की आज किती वर्षाच्या नंतर, किती जन्माच्या नंतर आज भगवंताचं दर्शन झालेलं आहे. खरंच आहे. आपल्याला जर समजा कोणत्याही एखाद्या जन्मात दर्शन झालं तर समजा आपले अनंत जन्म सार्थक झाले. एकाही जन्मामध्ये दर्शन नाही झालं तर सगळे जन्म निरर्थक झाले. काय उपयोग आहे नाही का. एखाद्या जन्मात तरी कुठंतरी दर्शन व्हायला पाहिजे ना भगवंताचं. आणि त्या गोपिकांना दर्शन होतं तर प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीहरीचं दर्शन या चमड्याच्या डोळ्याने ते घेत होत्या. विवेक चक्षूंच्या द्वारा नाही, चमड्याच्या डोळ्याने दर्शन घेत होत्या. किती भाग्य होतं त्यांचं नाही का. आणि मग भगवंताला पाहिल्यानंतर इतका आनंद व्हायचा, आनंद वर्णन करता येत नव्हता, खूप आनंद. आपल्याजवळची भेटवस्तू त्याने आईला द्यायची. ते काय दही आणलं असेल, दूध आणलं असेल, लोणी आणलं असेल, जे काय वस्तू असेल ती भेटवस्तू दिली की आईनं तिला विचारायचं तुला काय देऊ बाई, काय देऊ म्हणल्यानंतर म्हणजे काय देऊ म्हणजे हे सगळ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. खूप सुंदर सुंदर दागिने वगैरे ठेवलेले असायचे. आई तुला काय देऊ याच्यातलं सांग. मग तिनं ज्याच्याकडं बोट दाखवलं यशोदा मैया तेच देत होती नाही का. ज्या वस्तूकडे एखादा मोत्याचा हार असेल, रत्नाचा हार असेल, सोन्याचा हार असेल, जे मागितलं ते देत होती यशोदा मैया. यशोदा मैया नाही म्हणत नव्हती कारण तिला खूप आनंद झाला होता. आनंदाच्या भरात हात मोकळा जर नाही सुटला तर मग आनंद झाला कशाला म्हणायचं नाही का. आनंद झाला आणि हात मोकळा नाही सुटला काय आनंद झाला म्हणावं नाही का. काही काही माणसं आनंद झाल्याचं सांगतात पण हात मोकळा सुटीत नाही का. हात मोकळा नाही सुटत नाही का. आनंदाच्या भरात हात मोकळा सुटला पाहिजे. सप्त्यात येऊन सांगतात आपल्या बोरला 5च्या मोटरचं पाणी लागलं, भडा 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 पाणी वाहिले म्हणले नाही का. खूप चांगलं पाणी लागलं बा, चांगलं झालं. मग असे कार्यकर्ते म्हणले मग द्या थोडंसं आता सप्त्याला काहीतरी वर्गणी. म्हणजे कोण नाही म्हणतं या घ्या ना. लगेच 11 रुपये काढले उदारतेने लगेच दिले नाही. वारे वारे. आता ते समजा जर बोर खालीच गेला असं ड्राय गेला असं तर मग किती गेले असते पैसे नाही द्यायचं ना. थोडेसे जरा मोकळ्या हातानं टिकून राहील ना पाणी भगवंताच्या कृपेनं जरा जास्त नाही. पण तसं हात मोकळा सुटतच नाही ना का. नुसता आनंद झाला म्हणून सांगायचं. आज हात मोकळा सोडला होता आईनं. जेवढं पाहिजे तेवढं, जे पाहिजे ते घेऊन जा. धाड 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 ज्या वस्तू मागितल्या त्या द्यायच्या. कोणी काही घेऊ लागल्या. एका गोपीनं आपल्याजवळची भेटवस्तू दिली. आईनं विचारलं तुला काय पाहिजे. तिनं सांगितलं मी मागेल ते देशील ना. म्हणजे हां. ती फार हुशार होती. तिनं सांगितलं आई मला तुझं सोनं नाणं हिरे माणिक मोती काही नको. म्हणजे काय पाहिजे मग. म्हणजे तुझ्या मांडीवर जो लाला आहे की नाही तो लाला मला काही वेळासाठी दे. मला दुसरं काही नको, फक्त एवढाच पाहिजे. तिनं विचार केला बाकीचं सगळं अनेक जन्मामध्ये मिळालं, फक्त हात भेटला नव्हता. तर आता हा भेटला तर मग डोळे भरून पाहू, त्याला मांडीवर घेऊ, आनंद घेऊ, खूप आनंद घेऊ. बाकी काय पुन्हा काय मग बाकी जन्मात बाकी सगळ्या वस्तू मिळाल्या, फक्त एवढाच नव्हतं मिळाला. यशोदा मैयाला मागितल्याबरोबर यशोदा मैया दयाळू ठीक आहे म्हणली देते. लगेच आपल्याजवळचे काना तिच्याजवळ दिले. इतका आनंद झाला तिला, तो आनंद वर्णन करता येत नव्हता. जीव शिवाचं ऐक्य झालं होतं. ती गोपी जीव आहे आणि जिनं मांडीवर घेतलेलं परब्रह्म परमात्मा होते ते शिव आहे. जीव शिवाच्या ऐक्यामध्ये होणारा जो ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंदाला ती प्राप्त झाली. एवढी तन्मय झाली, भानच राहिलं ना वेळेचं. आणि मग थोड्या वेळानं आई म्हणते दे की आता मला, कुठपर्यंत घेतेस काना, माझी मला परत देऊन टाक ना. आणि मग शेवटी ठीक आहे म्हटले नाही का. तिनं दिले खरे भगवंत, पण काय केली युक्ती केली. डोळे भरून भगवंताला पाहिलं आणि हृदयामध्ये साठवलं भगवंताला. डोळे भरून देवाला पाहिलं, हृदयामध्ये साठवलं, बंद करून टाकलं. म्हणजे आता हात हरकत नाही, मांडीवरचे गेले तरी हरकत नाही. आता हृदयात ठेवलं ना मी त्यांना. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. भगवंताला आत कोंडून टाकलं त्या माऊलीनं. भगवंत मांडीवरचे देऊन टाकले. किती आनंद होता. ती जशी बाहेर आली तिच्या मैत्रिणी सगळ्या वाट पाहत बसल्या होत्या. खूप वेळ लावला, हिनं काहीतरी जास्त आणलं काही की सावडून नाही का. पाहता हा तरी कामी, पण आनंद किती होता तिला. काय ग तुला काय दिलं आईनं. तिनं सांगितलं मला खूप काही दिलं आईनं. मला जे दिलं ते तुम्हाला कदाचित मिळालं नसेल. म्हणजे हां पण ते दाखव ना काय दिलं ते. मला दाखवता येत नाही ते. तसं दाखवा नाही का. काय सांग ना काय दिलं ते. तिनं थोडंसं अष्टसात्विक भावावरून घेतलं. सांगितलं आईनं मला जे दिले ना सांगू तुम्हाला. मी आईला म्हटलं आई मला तुझं सोनं नाणं माणिक मोती काही नको, मला फक्त तुझा लाला दे. आईनं दया केली, मला माझ्या मांडीवर लाला दिले. इतका आनंद झाला सखी, तो आनंद वर्णन करता येत नाही. म्हणे तन्मय झाली. बस या आनंदाशिवाय मला आता दुसरं काही नाही पाहिजे जगामध्ये. एवढं मिळालं आता बस, बाकी काही नाही पाहिजे मला. जगात काही मिळवायचं नाही, संपलं काम. बाकीच्या गोपिका म्हणल्या मूर्ख आहेत आपण नाही का. ते सोन्याचे तुकडे घेतले आणि स्वतःला मोठं समजत बसलो. हिनं मात्र साक्षात परब्रह्म परमात्माजवळ घेतला नाही का. आणि आपण मूर्खासारखं राहिलो, देव सोडून दिला आणि बाकीच्या वस्तू सावडीत बसलो नाही का. देवच गेला हातचा.
म्हणून सांगायचं तात्पर्य असं सगळ्या गोपाळाने सुद्धा हट्ट घेतला आम्हाला कानाला बघायचं आहे. तर नंदबाबानं कानाला बाहेर आणायला सांगितलं. मध्ये जाता येत नाही ना गोपाळांना प्रसूतिगृहात, बाहेर आणलं. काय आनंद झाला, सगळ्यांनी नंद उत्सव केला, खूप आनंदाचा उत्सव. मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करीते कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी विठोबा. भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंतानं प्रार्थना ऐकायची आणि भगवंतानं त्यांच्या घरात जायचं नाही का, घरामध्ये जायचं आणि त्यांच्या घरातलं लोणी चोरून खायचं नाही का. प्रत्येकाला, प्रत्येक गोपिकांच्या अशाच मनामध्ये भावना असायची, देवानं माझ्या घरी यावं आणि मग माझ्या घरी देव आले पाहिजे, माझ्या घरचं देवानं लोणी खाल्लं पाहिजे अशी प्रार्थना केल्यामुळं मग देवाला यावं लागायचं नाही का. देव म्हणायचे जायलाच पाहिजे भाऊ, आता एवढं बोलवलं एवढ्या प्रेमानं, तर भगवंत ते प्रेमाचे भुकेले ना. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. आणि म्हणून मग भगवंतानं लगेच त्यांच्या घरी जायचं, घरातलं दही दूध लोणी खायचं. खाल्ल्यानंतर ह्यांना वाटायचं आता काय करा, लोणी तर संपलं आता. आणि सासूनं जर विचारलं लोणी काय झालं तर काय सांगावं आता, तर ते सून असायचे ना, मग आता काय करावं, मोठी पंचायत असायची. सासूला सांगता येत नाही लोणी भगवंतानं खाल्लं, कसं काय खाल्लं, तूच खाल्लं, काना खोटं नाव, खोटं सांगते नाव कानाचं. मग आता कानाचंच नाव सांगायचं म्हणे का, काना घरात आले होते आणि त्यांनी दह्या दुधाची लोण्याची चोरी केली असं सांगायचं. आपल्यावरचा गेला दूर नाही का, आपल्यावरचा आळ निघून गेला आता, असं काम करायचं. पण ते गारानं सांगायला सांगायचं. मग ते आईनं सांगायचं, सासूनं सांगायचं तुला लाज वाटते सांगायला. त्यानं जर कानानं खोडी केली त्याच्या आईला जाऊन सांग, नाही तर असंच खोड्या करीत राहीन जास्त. जा त्याच्या घरी जाऊन त्याची गारानं सांग त्याच्या आईला, जा. बस गारानं सांगायला निघाले की लगबगीनं जायचे, जाताना लगबगीनं जायचं, येताना लगबगीनं यायचं. आणि मध्ये वेळ वाचवायचा नाही का. मध्ये जो वेळ वाचला ना, तो वेळ भगवंताला पाहण्यासाठी द्यायचा. देवाला पाहत असताना खूप वेळ पाहत राहायचं. मग पाहिलं की लगबगीनं यायचं, पुन्हा परत जाताना लगबगीनं जायचं आणि येताना लगबगीनं यायचं. आणि उरलेला वेळ देवाला पाहायला द्यायचा. असं काय करत होत्या गोपिका, वेळ वाचवत होत्या आणि वेळ वाचवून देवाला पाहण्यासाठी वेळ देत होत्या. तसं आपण संसारातला थोडासा वेळ वाचवायला पाहिजे, परमार्थाला द्यायला पाहिजे, थोडासा वेळ वाचवायला पाहिजे. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा आणि भगवंताला द्यायचा. तो वेळ भगवंताला जर दिला आपण तर त्या भगवंताला दिलेल्या वेळेचं सार्थक होतं असतं आपल्या जीवनामध्ये. असा त्या गोपिका वेळ द्यायच्या, खूप आनंद व्हायचा, त्यांना प्रसन्नता असायची. आणि अशा तक्रारी यायच्या यशोदामय्याकडे. यशोदामय्यानं कधी तक्रार मनावर घ्यायची नाही आणि दररोजच्या तक्रारी असायच्या. भगवंतानं सगळ्यांना असं वेळ लावून टाकलं होतं नाही का, भगवंत असं वेळ लावून टाकायचे. आणि यशोदामय्याकडं तक्रारी यायच्या. एक गोपिका यशोदामय्याकडे गाणं सांगायला आली, तिच्याबरोबर तिनं दुसरी एक गोपिका आणली, जरा खतरनाक गोपिका होती. तर दोघीजणी आल्या त्या गाणं सांगायला. तर यशोदामय्यानं जरा मनावर घेतलं नाही, माझं लेकरू तसं नाहीच म्हणले, सगुण आहे, गुणाचं आहे, ताण आहे, जास्त बोलू नको म्हणले तू. तेव्हा अशी दुसरी गोपिका होती, ती म्हणली हां काना तेवढ्यामध्ये आले होते. कानाला सांगितलं, काना तू हिच्या घरी गेलास खोडी करायला, तुला सांगते माझ्या घरी येऊन बघ, नाही जर तुला शेंडीला धरून उखळाला बांधील ना तर नाव नाही दुसरं ठेवायचे नाही का. हां तू काय समजायलास मला नाही का. कानामध्ये मी तुला काही म्हणलो होतो का नाही का, तुला काही म्हणलो नाही ना, मग तुला काय गरज आहे मध्ये मध्ये पडायची नाही का. तुझ्या घरी आलतो का मी कधी खोडी करणार, माझ्या घरी येऊन बघ, मग पाकते तुझ्याकडं नाही का. कानामध्ये येतोच तुझ्या घरी नाही का. येतो म्हणल्यानंतर मग काय येतोच. तिनं आता विचार केला काना नक्की आपली देणार, म्हणून तू जपूनच असायची, सावध असायची, घर उघडं ठेवायची आणि सारखं अगदी जपून असायची. कधी काना आला घरात की असं पकडायचं आहे आणि असं धरूनच नेऊन दाखवायचं त्याच्या आईला. आणि त्याची आई म्हणते ना गाराणं, माझं लेकरू असं नाही, माझं लेकरू तसं नाही, गुणाचं आहे, ताण आहे, असं आहे तसं आहे, आणि तुम्हीच 12 घरच्या 12 आहेत आणि ओढाळ आहेत आणि असं तसं. आपल्याला म्हणते तिला एकदा दाखवायचंच नाही का काना, पकडूनच दाखवायचा नाही का, काय होईल ते होईल, पकडून दाखवायचा. अशी सावध असायची. भगवंतानं पाहिलं, हिच्या घरीसुद्धा जायचं मला एकदा नाही का. सगळ्या गोपाळांना घेतले एके दिवशी आणि तिच्या घरामध्ये घुसले. घरामध्ये घुसल्यानंतर मग बस सगळ्या गोपाळांनी मध्ये गेले आणि काय खूप दही दूध तूप लोणी होतं, खाल्लं पोटभर. खाल्ल्यानंतर पुन्हा गजरही केला आणि गजर करून निघायला लागले की दरवाजात उभी राहिली. सगळ्यांना जाऊ दिलं. काना जसे आले की आल्याबरोबर त्यांचा उजवा हात धरला असा पक्का. त्या हाताला लोणी लागलेलं होतं, लोणी माखलेलं होतं, तोंडाला हाताला लागलेलं होतं, पक्का धरला असं डाव्या हातानं उजवा हात पक्का धरला आणि म्हणली आता चल, तुझी आई फार सांगते ना माझं सगुण आहे गुणाचं आहे ताण आहे नाही का, आता तिला दाखविते नाही का कसं सगुण गुणाचं ताण आहे नाही का. ती म्हणत होती ना मला दाखवा प्रत्यक्षात नाही का, खोडी करताना आज दाखवते चल. कानाचे जे मित्र होते तिचा मुलगासुद्धा कानाचे मित्रच होते. त्यांना सांगितलं आई मीच आणलं होतं ग कानाला, सोडून दे माझ्यासाठी, सोडून दे आई, सोडून दे ग, ए चुप बस रे,
त्याची आई फार नाकवर करून बोलते, माझं सगुण गुणाचं आहे, ताने आज दाखवते तिला कसं येते, चल सरक बाजूला. बाजूला झाली. आता कानानं सगळे मित्रांकडे पाहिलं, सगळे रडायला लागले होते. म्हणजे आज कानाला आपल्यामुळे मार खावं लागतं कडे. आता असं रंगी हात पकडल्यावर आता आई मारणारच ना कानाला. कानाला कोणासाठी मार खावा ना, आपल्यासाठी. खरं म्हणजे कानासाठी चोरी करतच नव्हता, आपल्यासाठीच करत होता. आपल्याला लोणी वगैरे खाऊ घालायचा. दुःख झालं त्यांना, बिचारे रडू लागले. काना मला ये रडू नका रे, चला फक्त माझ्याबरोबर, सगळं ठीकठाक करतो. चला तर खरं नाही का, ते ठीकठाक करतो मला नाही का. बस तिथपर्यंत गेले. तिथपर्यंत गेल्यानंतर जसं तिथं गेले की तिनं लगेच हाक मारायला सुरुवात केली, यशोदे यशोदे बाहेर ये. यशोदामाई काहीतरी घर काम करत होत्या. बाहेर म्हटल्यानंतर लगेच बाहेर आल्या धावत. काय झालं काय झालं काय झालं म्हणले, बघ तुझा काना. त्यानं अशा प्रकारची खोडी केली, तुझ्या कानानं खोडी केली. आमच्या घरात आला, त्यानं दही दूध लोण्याची चोरी केली. कोणी केली म्हणलीस, कोणी म्हणजे तुझ्या कानानं. कोण म्हणते, मी म्हणते. कशावर म्हणते म्हणले, बघ मी आणलं ना त्याला पकडून, ह्या घरात आला होता माझ्या आणि त्याला पकडून आणलं आहे. तिला दिसायलेत काना आणि आईला तिनं काना म्हणून धरून आणले. तर आई म्हणते, हे तर तुझंच पोरग आहे की ग, मला कशाला म्हणतेस नाही का, तुझंच आहे ना पोरग. कोणाचं म्हणलेस, कोणाचं पोरग म्हणे, तुझं. त्यानं चोरी केली माझ्या घरात. काय म्हणतेस, एकदा बघ तुझ्याकडं. काय बघायचं, तुझंच आहे असं म्हणायला लागली नाही का, बोलूच देईना नाही कधी. अगं तुझं आहे का माझं आहे बघ नाही एकदा नाही का. ती म्हणली काय तुझंच आहे ना ते. म्हणले बघ तर खरं ना, तुझं आहे का माझं आहे ते नाही का. बघ तर खरं म्हणल्यानंतर मग हिला वाटलं काय भानगड झाली बाबा. मग हळूच तिनं बघितलं तर आपलंच कार्ट निघालं. म्हणजे अरे हे कसं काय झालं का नाही, कार्ट कसं काय निघालं आपलं नाही का. आता काय करू, आता बोलता येणार काहीच नाही. यशोदामाईला काय बोलता येणार काय बोला आता काय सांगायचं सांग. तसं काही ना तसं काही नाही. खाली मान घातली आणि बाजूला गेली. बाजूला गेल्यानंतर जशी तिकडे गेली विचार करू लागली, मी तर कानाला धरून आणलं होतं, हे कसं काय आलं माझं काट नाही का. असं विचार करू लागली. तेवढ्यामध्ये काना म्हणतात, काय ग बरं झालं का आता, नेलंच का मला धरून आता आईकडं. काय म्हणली आई, काना तू माझा मुलगा कसा झाला होतास रे तिथं नाही का. मी माझ्या डोळ्यानं पहिला मुलगा झाला होतास. काना म्हणले, ही पहिली वेळ होती म्हणून तुझा मुलगा झाला होतो. आता जर पुन्हा परत तुम्हाला पकडून नेलंस ना तर म्हणले मग म्हणले तुझा नवराच होऊन येईल आता नाही का. पुन्हा दुसरं काय पाहायचंच काम नाही. अरे बापरे. ती म्हणली, आता कान धरते रे बाबा, तू काय करायचं करीत जा, कोणाच्या घरी करीत जायचं आणि खोड्या करीत जा. मी तुला काहीच म्हणायचं नाही. कशाला तुला वाटत जायचं नाही का. मग सांगायचं तात्पर्य अशा दररोजच्या खोड्या. तू का म्हणे, छंदे म्हणे मोहिले गोविंदे. भगवंतानं सगळ्यांना मन मोहून टाकले. खूप आनंद होता, सगळ्यांना प्रसन्नता होती सगळ्यांची. भगवंतानं अशा खोड्या करत असताना घरची खोडी केली. एके दिवशी आईला राग आला म्हणून आईनं उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर आई घरकामाला निघून गेली. भगवंतानं उखळ खाली पडलं आणि अंगणात रांगत असताना त्या अंगणामध्ये 2 झाडं होती यमराजुनाचे. त्या झाडांमधून पुढे गेली आपण. जरा ते झाडांना उखळ अडकलं ते, जरा जोरात ओढलं की झाडं मुळं असं कुठं उपटून पडलं. झाडं उपटून पडल्यानंतर काय झालं म्हणजे झाडं पडली खाली. अरे कान्हाच्या अंगावरच पडले होते गड्या झाडं. कानालाच काहीतरी त्रास होता, पण भगवंताच्या कृपेनं कान्हा वाचला गड्या. मग आता काय करायचं, आपल्याला या गावात नाही राहायचं. या गावामध्ये आपल्या कानाला धोका आहे ना, नाही राहायचं. म्हणजे कुठं जायचं मग, म्हणजे आपण वृंदावनात जाऊ. सगळे वृंदावनात आले. वृंदावनात आल्यानंतर भगवंतानं तिथं हट्ट घेतला, मला गोपाळ व्हायचं म्हणजे वासरं सांभाळायला जायचं, गुराखी व्हायचं आहे. तर पहिल्यांदा वासरं सांभाळायला दिले. वासरं सांभाळत असताना गावाच्या जवळजवळ वासरं सांभाळायचे दिवसभर. घरी येऊन जेवायचे, खायचे प्यायचे, पुन्हा जायचे लेकरं. तर आता वासरं सांभाळताना प्रॅक्टिस चांगली झाली. वत्सासूर, आगासूर, बकासूर वगैरे मारले. आता मोठे झाले तर आता गाई सांभाळायला लागले. गाई सांभाळायला जात असताना मग सगळ्यांना सांगितलं, मित्रांनो आज आपल्याला सोबत शिदोऱ्या घ्यायच्या. कशा घ्यायच्यात मला, घ्या रे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडादुरी, आशिलते जयापी. सगळ्यांनी शिदोऱ्या बरोबर घेतल्या, वाळवंटात जपून ठेवल्या. आणि खेळ सुरू झाला. आणि बापरे, खेळ खेळत असताना हमामा, हुंबरी, विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना प्रकारचे खेळ खेळायला. नाही खेळता खेळता 1:45 वाजल्याचे लक्षातच नाही त्यांच्या. 2:45 वाजले नाही का, 2:45 वाजले का रे म्हणले. मग आता खाण्यापिण्याचं काय म्हणले, आता लगेच नाही का, चला आपण गाई वळून आणू, बसू आणि नंतर जेवू. म्हणले आता 2:45 झाले तरी गाई वळावं लागतात का. म्हणजे गाई वळल्याशिवाय कसं जमन बरं जेवायला. अगोदर गाई वळावं लागतं ना सगळ्या. म्हणजे चला मग, चला वळू गाई, बैसू जेवी डाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीण, कांदे भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. चला म्हणजे चला, गाई वळायच्याच लागतात. जवळच्या गाई वळून आणल्या गोपाळाने. दूरच्या गाई होत्या ते गोपाळ म्हणले, काना तू आणत, आम्ही नाही त्यांना. काना म्हणले बरं मी आणतो. भगवंतानं ओठावर बासरी ठेवून अशी सुंदर तान छेडली बासरीची. दूर गेलेल्या ज्या गाई होत्या त्या गाईच्या कानावर जसा बासरीचा आवाज गेला
अशी गोड ध्वनी ती ऐकल्याबरोबर त्या गायी सगळ्या मंत्रमुग्ध झाल्या. तोंडातला घास तोंडातच राहिला आणि देवाकडं तोंड फिरवले आणि पाठीवर शेपटी टाकल्या. ज्या उधळत सुटल्या गायी काही मिनिटात तर देवाजवळ आल्या. सगळ्या गायी जवळ आल्या. आता सगळ्यांना रवंत करीत बसवलं आणि सगळ्यांना सांगितलं बसा आता जेवायला. बसले गोपाळ. पण शिदोऱ्या मला द्या मला द्या मला की लगेच गोपाळाने शिदोऱ्या पटपट देऊन टाकल्या देवाला. द्या म्हणल्यानंतर दिल्या लगेच. गोपाळाने असं एकानेही शंका नाही काढली. तर आपण जर समजा असं तुम्हाला वाटतं आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी शंका काढली असती. तुला द्या ना आम्ही काय खा नाही का, तुला शिदोऱ्या द्यायच्या ना आम्ही काय खायचं नाही का, असं म्हणले असते ना. पण एकानं शंका नाही काढली तिथं. द्या म्हणले देवाने की लगेच देऊन टाकले भडभड शिदोऱ्या सगळ्याने. आणि भगवंतानं त्या शिदोऱ्या घेतल्या आणि त्या शिदोऱ्यांचा सुंदर काला तयार केला. काला तयार केल्यानंतर आपल्या हातानं सगळ्या गोपाळांना काला वाटला. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. सगळ्या गोपाळांना भगवंतानं काला वाटला. काला सगळ्यांना दिल्यानंतर मग शेवटी आपल्या हातावर काल्याचं कवळ घेतला. किती छान दिसू लागले. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हास्य नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुक् बालकीलिः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जोरात गजर केला आणि काला खायला सुरुवात झाली. एक एकच घास खाल्ला लेकराने आणि बंद खायचं. काय झालं गोपाळानं चांगला नाही लागला का काला. म्हणे नाही खूप चांगला लागला. मग खात का नाहीत मला काना इतका चांगला काला आहे ना तुला द्यावं वाटते रे. एक घास तरी खाऊन पाहिजे ना खूपच छान आहे. काना मला वा इतक्या प्रेमानं देते लेकरू उष्ट केलेलं असलं तरी खाऊ दे काय हरकत आहे. भगवंतानं प्रेमानं त्यांचा एक घास खाल्ला. आपल्या हातातला घास त्यांना दिला. असं एकमेका देवमुखे सुखे घालू हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. सगळ्या गोपाळांनी एकमेकाला काला दिला. खूप आनंद. पण स्वर्गातले देव आले होते तिथं बघायला. पाहता पाहता त्यांना खायची इच्छा झाली. हात पुढं पसरायला लागले. देव म्हणले तुम्हाला नाही मिळणार. हा माझा काला माझ्या गोपाळांसाठी होता. कारण त्या गोपाळांनी मला शिदोऱ्या दिल्या म्हणून त्यांना मी काला दिला. तुम्ही काही मला दिलं नाही म्हणून तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही काही दिले का मला नाही दिलं तर मग मिळत नाही. आपल्याजवळ नियमच आहे. ज्याचं घेतो त्यालाच देतो, ज्याचं घेत नाही त्याला देत नाही. नाही का तुम्हाला पाहिजे होतं तुम्ही द्यायचं असताना तुमचं अमृत माझ्याजवळ मी दिले असं तुम्हाला शिदोऱ्या. तुम्ही नाही दिलं तुम्हाला मिळणार नाही. नाहीच दिलं देवांना. ते मासे झाले पाण्यामध्ये देव. या लेकरांच्या हाताचा उष्टा काला का होईना धुतल्यानंतर हात धुतल्यानंतर खाऊ पण नाहीच मिळू दिला. भगवंतांना सांगितलं गोपाळानो म्हणजे काय आज यमुनेवर हात धुवायला जायचं नाही. म्हणजे का नाही जायचं. म्हणजे जायचं नाही. म्हणलं जायचं नाही. म्हणजे पण का नाही जायचं. तिथं भूत येऊन बसलेत म्हणले यमुनेच्या डोळ्यात झपाटते तुम्हाला. अरे म्हणले मग नाही जात नाही का. एकही गोपाळ तिकडे गेला नाही. आणि गोपाळाने विचारलं काना मग ह्या हाताचं काय करा. म्हणजे चड्ड्याला पुसाय की आजचे दिवस नाही का. चड्ड्याला पुसायला सांगितलं तिकडे नाही जायचं. चड्ड्याला पुसायला लावले पण तिकडे नाही जाऊ दिलं नाही का. बस गोपाळ इकडंच राहिले. इंद्रादिक देव मासेच होऊन राहिले. त्यांना इतकं सुद्धा मिळालं नाही. अशा पद्धतीनं गोपाळांनी पोटभर काला खाल्ला पण देवांना मात्र जरासाही मिळाला नाही. असा हा काल्याचा प्रसंग आपण यथामतीनं वर्णन केलेला आहे. या 7 दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या इथं सर्वांनी खूप मेहनत घेतली. सर्व नवयुवक तरुण मंडळाने विशेषतः आणि सर्व ग्रामस्थांनी सुद्धा त्यासाठी खूप मदतही केली. सर्व नवयुवक तरुण मंडळाने खूप अगदी प्राणपणाला लावून हा दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केल्याबद्दल सगळ्या नवयुवकांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. सगळ्यांनी माऊलींचं आणि तुकोबार यांचं भजन करा. टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर हा आपले टाळ नाही. वा वा तुकाराम